थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाण दुंपण पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जनकल्याण करता आपल्या मुखारविंदातून अमृतवाणी या जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याण करत असते हे दावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं भागवत धर्माच्या वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ वैराग्य राग रसिक विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबर आहे यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाच्या मनुष्यानं देवाची भक्ती कशी करावी याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग. विठ्ठल जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्यानं भक्ती करावी कारण भक्ती नाही तर तो मनुष्य कसला. भक्ती करावी पण स्वतःच्या आवडीची नाही देवाला आवडेल ती भक्ती करावी. मग देवाला आवडेल ती भक्ती कोणती तर आता तुम्हाला आम्हाला कळणार नाही. आपण किती ग्रंथ वाचू द्या किती काही करू द्या पण नेमकं आवडीची देवाची भक्ती कोणती का कारण आम्ही एवढं करतो तरी देव आम्हाला भेटत नाही म्हणजे आमची आवड कुठंतरी आमची भक्ती देवापर्यंत पोचत नाही. का पोचत नाही कारण आम्ही भक्ती आवडीची करत नाही. मग महाराज सांगतात देवाला आवडणारी साधी सोपी सरळ भक्ती आहे. संकल्पावी माया संसाराची मायाचा काय करायचं संसारावरचं जे जास्त माया आपली आहे प्रेम आहे ते कमी करायचंय आणि ते भगवंताकडे वळवायचं. भगवंताला ते आवडल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज सांगतात एखादा मनुष्य भक्ती करायला जर लागला तर त्या अनंतानं ठेवलंय त्या अनंतानं जसं ठेवलंय तसं राहून चित्तामध्ये समाधान वृत्ती असली पाहिजे. बाकी हव्यास नसला पाहिजे बाबा हे पाहिजे ते पाहिजे मग भक्ती तिथंच संपून जाते की हे पाहिजे ते पाहिजे. भक्तीमध्ये भक्ताची दशा पाहिजे की ठेविले अनंते तैसेची राहावे. जसं ठेवलंय तसं राहून नसते उद्योग करू नका कारण की त्याच्यातून फक्त दुःखाची प्राप्ती होणार आहे आणि जो दुःखाची प्राप्ती झाली आणि त्याच्यातून जे इथं आपण कर्म केले संचित कर्म आहे त्या कर्मातून कुणाला सुटका नाही. त्याचे भोग भोगल्याशिवाय कुणालाही जाता येणार नाही. तुम्ही आम्ही म्हणसाल महाराज द कर्म सगळ्याला फेडावं लागतं कर्मातून सुटका नाही संचित कर्माच्या बाधेतून आपल्याला सुटका नाही. मग भक्ती करून काय उपयोग आहे. ज्याला वाटतं या सगळ्यातून बाहेर निघावं त्याने अंतकरणापासून आपला सर्व भार आपल्या संसाराचा सर्व भार देवापायी देवीपायी अर्पण करावा. देव त्याला कधीच काही कमी पडून देणार नाही. आणि मग तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. विठ्ठल 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 अभंगाचं चिंतन फार मोठं आहे परंतु कीर्तनाला चिंतनाला विलंब न लावता प्रथमतः कशानिमित्त जमलो हे सांगून जाणं कीर्तनकाराचं कर्तव्य वक्त्याचं कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी असणारे संपूर्ण आपले निप्पाणी निमगाव ग्रामस्थ आणि या ठिकाणी जागृत देवस्थान असणारे श्री महालक्ष्मी माता आणि महालक्ष्मी माता समोर नवरात्र उत्सवानिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह 16चं नियोजन मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या आनंदात मोठ्या उत्सवामध्ये पार पडतंय. अनेक नित्यक्रम दुर्गा सप्तशती असेल विष्णू सहस्रनामाचं पाठ असेल गीता पाठ असेल कीर्तन भजन काकडा गायन हरिपाठ सगळं अगदी आनंदात पार पडतंय. आणि खरं पाहायला गेलं तर नवरात्रीमध्ये आपल्याला तेच करायचं असतं की आपली भक्ती जागृत करायची असते जेणेकरून या पृथ्वी तलावरती सगळीकडे नवरात्रीचा उत्सव चालू आहे पण देवीनं तिचं जागा सोडावी तिचं घर सोडावं सगळं सोडून पृथ्वी तलावर जिथं आपण कार्यक्रम करतो ना तिथं विराजमान व्हावं तिथं यावं याच्याकरता एवढा सगळा अट्टहास केलेला असतो. बरं एवढं सगळं करावं कारण देवाने यावं म्हणून. आणि आपल्या गावात अर्थातच जागृत देवस्थान आहे एवढं सगळं 9 दिवस आपण देवीचं जागर करत देवीच्या नावाने एवढं सगळं करत आहे. तर माझं नेहमी सांगणं असतं मी सांगते सुद्धा की जिथं जिथं देवाचा गुणगौरव असतो जिथं देवीचं नामचिंतन असतं तिथं देव वास केल्याशिवाय राहत नाहीत. या सप्ताहाच्या निमित्तानं आपलं हे असणारं निप्पाणी निमगाव राहिलं नाही. निप्पाणी निमगाव राहिलं. निमगावकर बोला ना जरा कीर्तन झाले आहे ना आहे का नाही आहे का नाही तशा मानानं का हलो मला मान हलवलेलं नाही कळत असं बोलत जा कीर्तन. विठ्ठल 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 तर आपलं निप्पाणी निमगाव राहिलं. निप्पाणी निमगाव राहिलं. जरा जोरात आवाज येते फक्त एवढ्याच आवाज येते. महिला मंडळ जरा जोरात खणखणीत दणदणीत
जोरात जोरात आवाज आला पाहिजे सगळ्याचा जरा. निप्पाणी निमगाव गाव आपलं निप्पाणी निमगाव राहिलं मग काय झालं? तर नाही एवढं जोरात म्हणते म्हणलं काय झालं सांगा ना. तर साक्षात वैकुंठ, साक्षात कैलास आणि साक्षात स्वर्ग आपल्या निप्पाणी निमगाव गावामध्ये उतरलेलं आहे देवीचा जागर करून. कारण जिथं जिथं देवीचा जागर आहे साक्षात जगदंबा तिथं अवतरल्याशिवाय राहत नाही. आणि 9 दिवस आपण देवीचा जागर करणार आहे. या सप्ताहाच्या निमित्तानं साक्षात इथं वैकुंठ उतरलं हो, इथं साक्षात स्वर्ग उतरलेलं आहे. का? देवीचं इथं येणं झालं. आणि म्हणून खरंच आनंद आहे की आपल्या गावामध्ये नवरात्री उत्सवानिमित्त एवढं सगळं भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. जे सप्ताह कमिटी आपले आहेत, आयोजक नियोजक संयोजक, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. त्या ठिकाणी आपल्या गावचे असणारे सरपंच चव्हाण दादा आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. पण रावसाहेब नाना आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. आणि विशेष जाधव डॉक्टर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि खरं पाहायला गेलं हे नियोजन करते मंडळ आहेत ना, त्यांच्यामुळं करते 4-5 लोक नियोजन, पण सगळ्या गावाला लाभ मिळतोय का नाही? सगळ्या गावाला लाभ आहे. जसं की स्वयंपाक करणारी एक असते, पण ते खाल्ल्यानंतर बाकी सगळ्याला तृप्ती मिळते, आनंद मिळतो. तसं कार्यक्रम ठरवणारे नियोजन करणारे जरी वेगळे असले तरी गावाला मात्र त्याचा काय आहे? लाभ आहे. म्हणून ज्यांच्यामुळे हे नियोजन मिळालं त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. माझं काय म्हणणं आहे, आज काही करा अथवा न करा पण टाळ्या वाजवायला कुचकापणा करायचा जर असं असेल तर काही खरं आहे. आज फार महत्त्वाचा मोलाचा दिवस आहे. कारण आज सप्ताहाचा कितवा दिवस आहे? 3रा दिवस. आज कितवा दिवस आहे? 3रा. नवरात्रीचा सुद्धा कितवा दिवस आहे? कितवा? 3रा दिवस आहे. म्हणजे आज कुठल्या देवीचा दिवस आहे नाही माहीत तुम्हाला? मग निळं घालून कसं काय आलाय? नाही माहीत तर आज निळा रंग आहे हे आपल्याला माहीत आहे. बरं जाऊ द्या. चंद्रघंटा देवीचा आज का दिवस आहे. चंद्रघंटा जिच्या कपाळावरती चंद्र आकार असून खाली घंटेसारखा आकार दिलेला आहे ती चंद्रघंटा. चंद्र म्हणजे शीतलता आणि घंटामध्ये मनाची ऊर्जा जागृत करणं म्हणजे शीतलता आणि ऊर्जा जागृत करून जे आपल्यामध्ये भक्तिपूर्ण वातावरण निर्माण करते ती आहे चंद्रघंटा. आणि त्या चंद्रघंटा देवीचा आज आपल्याला काय करायचे? उपासना करायचे. मावशा हो, नुसती साडी घातली म्हणून होत मी घालू नका या मताची नाही. मी पण मॅचिंग करणार होती पण मला सापडलंच नाही. नाहीतर काय हो, आपल्या जीवाची हौस आपणच करायचे. पण फार सुंदर आज 3रा दिवस आहे. फार सुंदर वातावरणामध्ये एवढं सगळं होतंय. आज देवीने तर बघा नवरात्रीमध्ये देवी ही पृथ्वी तलावर येते. निमगाव गावामध्ये सुद्धा आलेले, पण आपल्या कीर्तनामध्ये सुद्धा यावं म्हणून एकच देवीला सांगणं आहे. साकड घालणं सुद्धा एकच देवीला की देवी हे महालक्ष्मी हे जगदंबा. लागली याचा होल ग उमटल पाऊल ग, लागली याचा होल ग उमटल पाऊल ग. आई तू येन केलं ग अंबाबाई, आई तू येन केलं ग तुझ्या येण्यानं, आई तुझ्या येण्यानं, आई तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. जीवनाचं सोनं झालं तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, जीवाचं सोनं झालं. लागली याचा होल ग उमटल पाऊल ग, लागली याचा होल ग उमटल पाऊल ग. आई तू येन केलं ग अंबाबाई, आई तू येन केलं ग तुझ्या येण्यानं, आई तुझ्या येण्यानं, आई तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. नवस माझा नव्हती काही इच्छा, नव्हता नवस माझा नव्हती काही इच्छा. काय मागणं देवीला सांगा देवी? आता नवस नाही काय मागणं नाही, फक्त तू ये. तुझं येणं महत्वाचं आहे. कारण आम्हाला माहित आहे तू आली ना खरं चैतन्य आमच्या जीवनामध्ये येईल. तू आली ना खरं आनंद आमच्या जीवनामध्ये येईल. तू आली ना अगं आमचं जीवन परिपूर्ण होईल ग आई. ये ना आई. अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीलास राग, धरीलास राग. अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीलास राग, धरीलास राग. काग धरीलास राग, धरीलास राग, धरीलास राग, धरीलास राग. अंबाबाई लाड लाड ये, अंबाबाई
तुझं येणं फक्त आमच्याकडे व्हावं आणि म्हणून लागली आता होल ग उमटल पाऊल ग लागली आता होल ग उमटल पाऊल ग आई तू येण केलं ग अंबाबा आई तू येण केलं ग तुझ्या येण्यानं आई तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं जीवनाचं सोनं का झालं माहितीये आई कारण तू जीवनामध्ये आली कारण तू तारणारी आहे भक्ताचं रक्षण आणि दुष्टाचा नाश करणारी तू जगदंबा आहे भवानी आहे म्हणून आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्तांना अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाना आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्तांना अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाना आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी गोंधळाला ये गोंधळ मांडला ग आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला ग आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला गोंधळ 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 मांडला गोंधळ गोंधळ मांडला ग आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला ग आई गोंधळाला ये गोंधळ मांडला गोंधळ गोंधळाला ये गोंधळ मांडला गोंधळ गोंधळाला ये भवानीचा रेणुका देवीचा उदो उदो सप्तशृंगीचा उदो उदो त्या जगदंबेचा उदो उदो त्या आदिमायेचा उदो उदो त्या आदिशक्तीचा उदो उदो त्या नवरूपीचा उदो उदो त्या महामायेचा उदो उदो त्या महालक्ष्मीचा उदो उदो त्या जगदंबेचा उदो उदो त्या कालिकाईचा उधे 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 गोंधळ मांडला ग आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला ग आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये वा जोरदार टाळ्या पकवाजांसाठी झाल्या पाहिजे तो वा 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 तुमच्या गावानी तुम्ही या गावचे का नाही वाचला बरं असू द्या इथल्या लोकांनी परमिशन दिली ना तर जाताना तिकीट टाकून घेऊन जाते तुम्हाला पाहिजे असा उत्साह वाढवणारी पाहिजे उत्साह कसं बरं वाटलं काय काय बायकांना सुद्धा मी नाचायचं म्हणते दुसरं नाही म्हणत तिकडे जाऊ नका आणि सांग तुम्हाला आनंद आहे का देवीच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही वावरतोय फार सुंदर नियोजनामध्ये होते देवीनं येणं करावं आपल्या कीर्तनामध्ये म्हणून बघा आता 9 दिवस देवीचा जागर आपण करतो मला पुढे जायचं मला सांगायचं 9 दिवस जागर करतो अंतःकरणापासून करावं फार सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं कार्यक्रमाकरता तुम्ही आम्ही आवराजून उपस्थित झालो आवराजून या ठिकाणी तुम्ही आम्ही आलो आणि देवीचा जागर करतोय देवीचा जागर करतोय म्हटल्यानंतर देवीचा जयघोष न करता पुढे जायचं नाही महालक्ष्मीच म्हणता ना वा मग एकदा जोरात खणखणीत दणदणीत जयघोष करूया जे कीर्तनात आलेत आणि जे नाही आले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे बाबा काय दणदणीत खणखणीत भजन चालय आपणही जावं म्हणून जोरात सगळ्यांनी प्रेमानं आनंदानं महालक्ष्मी माता की महालक्ष्मी माता की इकडचा आवाज येऊ दे इकडचा जरा महालक्ष्मी माता की थोडं पुढं सरकून घ्या मागं जरा पाऊस आलाय पाऊस पण गेला अहो ती आईला लावून माघारी जाणार होता हो तर तुम्ही गडबड केली पण असू द्या बरं झालं का जे असे जे पसरून बसले होते ना जवळ पाहिजेत लोक लांब काय रेंज तुटते हो मग तसं संपर्क होत नाही जवळ आता किती बरं वाटतंय चिटकून बसलाय आता एखादी एकमेकीला बोलत नसले तरी सुद्धा आता कीर्तनापायी तरी शेजारी बसून कीर्तन ऐकावं लागतंय आणि हा मंडपच असा इथं प्रत्येकाला आपलंसं करता येतं हा मंडप बरं का म्हणून जोरात खणखणीत दणदणीत सगळ्यांनी मोठ्यानं महालक्ष्मी माता की एवढी दिसते डेंजर आहेत की हे म्हणतात आनंद आहे पण इकडचे महिला मंडळ तुमचा आवाज आहे ना इकडचे जरा आवाज येऊ द्या ना हो का नवरात्रीमध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य सगळ्यात जास्त महत्व कुणाला असतं कुणाला महिलांना आहे का नाही मग महिलांचा आवाज दणदणीत खणखणीत यायला नको का हो बोला की आवाज येऊ द्या ना
आवाज दणदणीत खणखणीत यायला नको का? जाऊ का घरी? आवाज येऊ दे, आवाज सगळ्यांचा मोठ्याने, सगळ्यांनी दणदणीत खणखणीत जोरात, सगळ्याचा मोठ्याने आवाज आला पाहिजे. महालक्ष्मी माता की. आता इकडचा आवाज आला आणि इकडचा आवाज कुठं गेला? आवाज येऊ दे ना, आवाज सगळ्याचा जोरात खणखणीत दणदणीत. इकडं महिला मंडळ, पुरुष मंडळी जोरात आवाज येऊ द्या. महिला मंडळींचा तर मला जोरात आवाज पाहिजे. तुमचा जोरात नाही आवाज आला तर तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे. बघा मग कसं व्हायचं ते जोरात. बाबा ती महालक्ष्मी माता की, महालक्ष्मी माता की, भवानी माता की. क्या बात. लेकरा मी तुला सांगते, भविष्यात तुला कशाचीच अडचण येणार नाही. लग्न म्हणू नको, काय म्हणू नको, एवढं उल्हासात ते म्हणते बरं का. म्हणून म्हणून मी म्हणते इथं आनंद असला पाहिजे. आणि आनंदात बरं म्हणून फार सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं तुम्ही. आम्ही कार्यक्रमाला उपस्थित झालो. या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी, आपले टाळकरी मंडळी, आपल्या तुळशीवाले मावशी या ठिकाणी आहेत. मावशींसाठी एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे. तो फार सुंदर या ठिकाणी असणार विनाकरी मावशी, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. बाबा सुद्धा या ठिकाणी सुंदर असे ताल धरतात, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. सुंदर असे मृदुंगाचार्य, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या हो द्या. या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी, सुंदर असे स्वराला स्वर देणारे पीटी मास्तर बाबा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या हो द्या काकांसाठी. आणि या ठिकाणी सुंदर असे असणारे दोन्ही आपले गायनाचार्य राऊत महाराज या ठिकाणी, ऋषिकेश महाराज या ठिकाणी, दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या भागाला हिरे लाभलेत बरं का, हिरे लाभलेत. आणि म्हणून आनंद वाटतो. असे गायनाचार्य चांगले भेटले की मनाला समाधान होतं की बस आपल्याला काही नको. आमच्या ताई या ठिकाणी, दादा आहेत, संपूर्ण मंडळी या ठिकाणी. काही काही महिन्यांपूर्वी ज्यांच्यात कीर्तन सेवेला आलं होतं ते शिंदे काका या ठिकाणी, हां ते सुद्धा या ठिकाणी आहे. त्यांच्या अगदी मनापासून आभार. आदी करून असणारे सर्व मंडळी आणि माझ्यावरती लेकीसारखं, कन्येसारखं प्रेम करणारे आमचे आत्माने काका, त्यांचं नेहमी सांगणं असतं माझं नाव नाही घेतलं तरी चालेल, बाकीच्याचं नाव घ्या. पण कसं असतं ना, जो माणूस आपल्यावर जीव ओवाळून टाकतो ना, त्या माणसाचं नाव तर आधीमुखात आलंच पाहिजे. म्हणून खरं पाहायला गेलं रक्ताचं नातं नाही, पण स्वतःच्या म्हणजे रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं प्रेम करतात. सख्या लेकीपेक्षा सुद्धा जास्त त्यांचं प्रेम. म्हणून आदमाने काका, मावशी सगळ्याचे मनापासून आभार. सुंदर असे सिस्टीम आपल्या कार्यक्रमाला लाभले, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गाड्या. वा जोरदार, त्यांचे आभार. फारच सुंदर. तुमचीच आहे ना सिस्टीम? तुमचीच आहे? तुमचीच? वा. त्यांच्याकडे जर बघितलं दिसायला तर किती भोळे आहेत ते. हो ग, मी त्यांची चेष्टा करते असं नाही बरं का, पण माणसानं असंच राहावं. का माहिती का, माणसानं दिसायला साधं बोळं राहावं, पण काम मात्र क्वालिटीचं करावं. कोणी नाद नाही केला पाहिजे. हो, फार सुंदर या ठिकाणी सिस्टीम आहेत. आणि त्या सिस्टीमवरती साक्षात ज्ञानोबरात बसून आहेत. मग ती सिस्टीम का एवढी गोड लागायची नाही, म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गाड्या. त्यांचे आभार. आधी कोण असणारे सर्व मंडळी. आता गोड असं चिंतन नाही का, विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व माता वर्ग, पिता वर्ग, संपूर्ण असणारे मंडळी या ठिकाणी, आमचे काकाश्री. आणि या ठिकाणी ज्यांच्या मार्फत आजची ही कीर्तन सेवा आपल्याला वारंवार पाहता यावी याच्याकरता या ठिकाणी असणारे आमचे यूट्यूब चॅनलवर दादा रंग कीर्तनाचा या ठिकाणी सूर्यकांत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी, दादासुद्धा या ठिकाणी आहेत. आधी करून असणारे संपूर्ण मंडळी, सगळ्याचे मनापासून आभार. पहा, माझा अभंगाचा अर्थ जरी तुम्हाला कळला तर माझं कीर्तन सार्थक आहे. फक्त लक्ष देऊन कीर्तन आहे का. महाराज अभंगामध्ये सांगतात काय, हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्यानं भक्ती करावी, पण कशी करावी, देवाला आवडणारी करावी. भक्ती का करावी, कारण नाथ बाबा त्यांच्या हरिपाठामध्ये सांगतात, भक्तीविना पशु कशाशी वाढला, सटवीनं कैसा नेला नाही. भक्तीशिवाय कसा वाढला जीव, कारण भक्तीच जीवनामध्ये नसेल तर जीवनाला काही अर्थ नाही. बरं चला महाराज, तुम्ही म्हणता म्हणून भक्ती करायला गेलं तर भक्ती ते कठीण, सुळावरील पोळी. म्हणजे भक्ती करायला गेलं तर अवघड आहे, समजायला गेलं तर अवघड आहे. मग कसं करायचं महाराज सांगा ना. ऐका, भक्ती 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 म्हणजे काय हेच कळणं फार अवघड आहे. भक्ती म्हणजे देवाशी विभक्त नसणं, एक रूप असणं, स्वतःला देव मानून घेणं, ती म्हणजे भक्ती आहे. जीवनात आल्यानंतर भगवंताची भक्ती ही आवडीनं प्रेमानं करावी. पण खरं सांगा, आता मला तुमच्याकडनं उत्तर हवं आहे, आपण देवाची भक्ती आवडीनं करतो का सवडीनं? निप्पानी निमगावकर, खरं बोला, खोटं बोलायचं? तुमच्या भाषेत सांगू, खोटं बोलायचं? अयो जमतंय की. हां, मग खरं सांगा गड्या,
आपण देवाच्या आवडीची भक्ती करतो का आपल्या सवडीची भक्ती करतो? हा पुरुष मंडळी, आवडीची का सवडीची? खरं बोला, खरं. खोटं बोला तर तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे. मग काय कराय? कशाची बाबा, कशाची? आवडीची का सवडीची? सवडीची. वा, खरं बोलताय. हा, खरं बोलणारे आवडतात. बरं बाबा, इकडं आवडीची का सवडीची? पेटी मास्तर, सवडीची. आवडीची. महिला मंडळ, आवडीची का सवडीची? आता कुशल सवडीची म्हणतात. नाही, बरोबर आहे, सवडीची. का? आपण वेळ पाहून जर देवाची पूजा करत असेल, वेळ पाहून कीर्तनात बसत असेल, वेळ पाहून वेळ लावून नामजप करत असेल तर ती आपली भक्ती नाही, ती सवडीने केलेलं काम आहे, काम. कारण देवाच्या गोष्टीमध्ये कधी काळ वेळ पाहायचा, काळ वेळ नाम उच्चारित नाही, काळ वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पाहे उधरती, दोन्ही पक्ष पाहे उधरती, काळ वेळ उच्चारित नाही, काळ वेळ उच्चारित नाही, दोन्ही पक्ष दोन्ही पक्ष काळ वेळ नाम उच्चारित नाही, काळ वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पाहे उधरती, उधरती, दोन्ही पक्ष पाहे उधरती, काळ वेळ उच्चारित नाही, काळ वेळ उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पाहे उधरे, दोन्ही पक्ष पाहे उधरे, हरी मुखे मना, हरी मुखे हरी मुखे मना, हरी मुखे हरी मुखे मना, हरी मुखे मना, कुणाची गणना कोण करी, कुणाची गणना याला सुद्धा भक्ती म्हणतात. असं आळवायला, असं गायन आळवून देवाला बोलवायला सुद्धा तेवढी भक्तीची प्रगल्भता आपल्या आतमध्ये पाहिजे बरं का. असं सहजासहजी कुठलीच गोष्ट नाही जमत. आता हे गात होते काय लोकांना सहजच गातात, सहज राहू बा, माय खातात आल्यावर कळतंय सहज आहे का कसं आहे. लय लोक म्हणतात 2 तास हिकडल्या तिकडल्या गप्पा महाराजांना दाबून ये तू ये, इथं आल्याशिवाय कळत. साधन आहे बाबा, साधना. कीर्तन करायला, मृदुंग वाजवायला, गायन करायला सुद्धा साधना लागते. साधनेशिवाय कोणती गोष्ट होत नाही. कुणी उठलं कीर्तनकार झालं, कुणी उठलं गायक झालं, कुणी उठलं मृदुंगाचार्य झालं असं होत. त्याला पूर्वजन्माचं पुण्य संचित सुद्धा लागतं. असं कुठलीच गोष्ट होत नाही. आणि म्हणून खरंच भाग्य हो, आपल्याला गायक सुंदर लाभलेत. आणि मला असं वाटतं आमच्यापेक्षा, आता थोडं बोलू का, आपल्याला जरा बाजूला सरूयात आपण, आपल्या कीर्तनकारापेक्षा आपल्या मृदुंगाचार्य आहेत, कीर्तनकार आहेत, टाळकर आहेत, या सगळ्यांपेक्षा जास्त लवकर देव जर कोणाला पावत असेल तर गायनाचार्यांना पावतो. लवकर देव, सगळ्यात जास्त लवकर देव गायनाचार्यांना पावतो. का? ते त्यांच्या स्वर लावण्याने देवाला खालती बोलवू शकतात. एवढं सामर्थ्य त्यांच्या स्वरात असतं. म्हणजे स्वतःच्या स्वरानं देवाला बोलू शकतात. त्यांचं भजनाला देव का ऐकत नसेल? का देव भजन ऐकणार नाही त्यांचं? साक्षात जगाचा मालक बसेल ना, पण तसं गायलं तर. म्हणून फार आनंद. म्हणून बघा, भक्ती
मग काय सांगतात, वेळ काळ पाहायची नाही, पण आपण कसं करतो, आवडीनं नाही तर कसं, सवडीनं. सवडीनं केल्यावर देवाला कसं आवडेल. जर बाकीची गोष्टी जर सोडली, देवपूजा घरातली, महिला मंडळ, तुमच्याकडे देवपूजा कोण करतं, तुम्ही करता का तुम्ही करता? पुरुष मंडळी करतात का महिला मंडळ करतात? अहो बोला हो, मी तुम्हाला काही खवळत नाही. हां कोण करतं? महिला मंडळ ना. वा, चांगली गोष्ट आहे. महिला मंडळ देवपूजा करतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग चांगली गोष्ट याच्याकरता का माहिती आहे का, यांनी किती जरी केलं तर देव पावायचे चान्सेस जरा कमी असतात. तुम्हाला पावणार नाही, त्याच्या भानगडीत पडू नका. का, तुम्ही महिलांची देवपूजा करण्याची पद्धत बघा आणि पुरुषांची देवपूजा करण्याची पद्धत बघा. हे कधीच नीटनेटकी देवपूजा करत नाही. गडबड लागलेली असते, राणा जायचं असतं, इकडं जायचं असतं, इकडं पाहुण्याचं फोन, हे हो ते हो, ह्या नादात मग लवकर देवपूजा करायची, देवपूजाची कटकट मागा लावली म्हणून रागा रागा देवपूजा करायला जातं. देव घरातले सगळे देव उचलतात आणि एकदम गेले की मग अशी सगळेच देव एकदम उचलणार, सगळे हां आत्ता खरं आलं, सगळे देव एकदम पाण्यामध्ये. बरं पाण्यामध्ये टाकून काय एक एक दोन बाजून नाही का, असं नुसतं खंगळून घेणार, काय साबण आहे वय, अरे देव आहे की तो, जमतंय चांगलं त्यांना असं धुवून नुसतं असं हलवून पाण्यात घेणार आणि एकदम उचलून कोण कुठल्या एक जागेवर ठेवलंय, बरं ठेवू नका, ठेवलं तर मग बुक्का लावायचं वेळ आले की असं बुक्क्यामध्ये बोट बुडवू नका, पुंडलिकावर द्या, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मग ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, सगळ्यांना नुसतं असं शिंपडते बघा, असंच कुणाच्या डोळ्यात जातंय, कुणाच्या तोंडात जातंय, कुणाच्या नाकात जातंय. देव पण म्हणतील तू नको येऊ रे इकडं, नको येऊ, आम्ही असं राहतो बिना आंघोळीचं, पण तू काय इकडं फिरकू. कशी देवपूजा महिलांची त्या बाबतीत तुम्ही देवपूजा बघा नीटनेटकीन सांगू तुम्हाला. म्हणून तुमच्या आधी सगळ्यात जास्त देवाला सुद्धा दया महिला मंडळीची येते. म्हणून देव पुरुष मंडळीच्या आधी पावतो कुणाला, चांगली केली तर बरं का, चांगलं तुम्ही देव धोत जा, स्वच्छ ठेवत जा, गंध ज्याला जसा आहे देवीचा गंध देवीला लावत जा, बुक्का पांडुरंगाला लावत जा, गोपीचंद कृष्णाला लावत जा, जसा जसं ज्याचं गंध आहे तसं लावत जा, सुंदर देवपूजा करत जा. आणि देवपूजेने सुद्धा देव प्रसन्न होतो, पण केली तर हे का नाही महिला मंडळ. नाही तर तुम्ही घंटी वाजवत वाजवत माझं मेलीचं नशीब फुटकं मी म्हणून काय हो, मला काही माहित नाही, मला त्यातला अनुभव नाही, इकडं जाणकार आहेत म्हणून तुम्हाला विचारते. मी म्हणून आवाज ये ना बाबा इकडचा, मग जाऊ द्या, आपल्या स्टेजवर एवढी आहेत की. मी म्हणून तुमची लग्न तर झालीत का? अहो काय बोला ना म्हणलं कसं व्हायचं. मग मी म्हणून हा आता कसं मोक्याचं बोलला. मी म्हणून राहिली, मी म्हणून टिकली. तू जा, ही दुसरा नाही बसलंय, आपल्याला काय माहित आहे हो. पण देवपूजा करताना दुसरं काही मनात आणू नये. जप करताय जपच करा, राम राम राम, हे राम राम म्हणता म्हणता आय पिंट्याचे पप्पा देव म्हणा मोर्या. लक्ष दे ऐका ऐका. मग पिंट्याचे पप्पा दिवस कुठं आला हो, बघा ना, उठा ना, हातात तर काय आहे जपाची माळ, कसं होणार ती आवडेल का देवाला, नाही ना. मग सवडीनं नाही आवडीनं करावं, प्रत्येक गोष्ट आवडीनं. तुम्ही आम्ही इथं आलोय सवडीनं आलोय का आवडीनं, हा आवडीनं आवडीनं आवडीनं. अहो हा म्हणा की आता इतक्या एवढं आवडीनं म्हणला, कशा आवडीनं आलाय का सवडीनं, आवडीनं. मग 4 वाजेपर्यंत कुणी उठायचं, वा 4च्या आधी जर कुणी उठलं तर तुम्ही आहे मी आहे, मग परत काही खरं, कारण तुम्ही आवडीनं बसलाय. मग किती वाजले हे बघायचं, चालेल का, मग चालेल का, तुम्ही म्हणसाल पुढं तरी न्या मग बघू. हो पण आता ऐका, आवडीनं करावं पण सवडीनं नाही. आपण सवडीनं करतो म्हणून सवडीनं केल्यामुळंच देव आपल्याला पावत नाही. मग महाराज नेमकं करायचं काय ते सांगा ना. भक्तीमध्ये महत्वाचं, भले तुम्हाला बाकीची भक्ती राहू द्या,
अरे भक्तीचा जिव्हाळा जरी जाणला ना तर भगवंताला बरं वाटतं की बाबा ठीक आहे, भक्ती करत नसलं तरी भक्ती काय हे तरी कळते त्याला. आणि म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा, माझे मना तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा माझे मना, हो जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा. म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा. नुसता भक्तीचा जिव्हाळा जरी जाणला ना तर भगवंताला तेही आवडतं. मग आता बघा, भक्ती सांगायला गेलं तर भक्ती ग्रंथांमध्ये भागवत पुराणामध्ये तर 9 प्रकारची भक्ती सांगितली. अर्थात सगळ्याला माहिती आहे, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, म्हणजे 9 प्रकारची काय सांगितली, भक्ती सांगितली. आता पहा, आपली जी रात्र आहे, देवीची जी रात्र आहे ती किती आहेत, किती आहेत, किती प्रकारचे आहेत, 9 आहेत. आणि भक्ती सुद्धा किती प्रकारची आहे, 9 प्रकारचे. मग हे आपल्याला काय करायचं असतं नवरात्रीमध्ये माहिती आहे का, की त्या नवरात्रीमध्ये 9 प्रकारचे भक्ती आपल्यामध्ये जागृत करायच्या असतात. याच्याकरता नवरात्र असते. मग 9 प्रकारच्या भक्ती 9 दिवसामध्ये अंतकरणात जागृत करून 10व्या दिवशी अहंकार रूपी रावण, अहंकार रूपी 6 विकारांचा रावण त्या 9 प्रकारच्या भक्तीनं मारायचा असतो. म्हणून आधी नवरात्र, नंतर दसरा, हे सगळं म्हणून आहे. पण आपण भक्ती तिकडे लक्ष देत नाही. 9 दिवस बाकीचं सगळं करत बसतो. 9 प्रकारची भक्ती जागृत करत, पहिली गोष्ट की 9 प्रकारची भक्ती जागृत करा. कारण बघा, 9 प्रकारची भक्ती, थोडंसं ते बाजूला ठेवलं. नवरात्रीचा विषय जर घेतला, नवरात्री असतात किती, नवरात्री. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या याच्यामध्ये 2 रात्री सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे शंभू महादेवाची, कोणती, महाशिवरात्र, आणि एक म्हणजे जगदंबे आईची, ती म्हणजे नवरात्र. एक शिवरात्र आणि एक नवरात्र. आता जगदंबा सुद्धा एक आहे, महादेव सुद्धा एक आहेत. मग महादेवाची एकच रात्र आणि जगदंबाच्या नवरात्री का, का नवरात्री? कारण आपण म्हणतो की 9 दिवस देवीचं युद्ध चाललं होतं वगैरे वगैरे, आपण बऱ्याच गोष्टी काय काय सांगत असतो. पण सांगू तुम्हाला, मी एका मोठ्या वक्त्यांकडून ऐकलेलं वाक्य की म्हणजे ते सहज विनोदाने म्हणून गेलेत की महादेवाला एकच रात्र आणि देवीला नवरात्र. कारण पुरुषांना लय आवरायला उशीर लागत, त्यांनी एका रात्रीत आवरून घेतलं आपलं काय येते. पण महिलांना आवरायला उशीर लागतो, म्हणून महिलांना किती दिवस दिले, किती, 9 दिवस दिले. मी कुणाच्या वक्तव्यावर टीका करावी एवढे माझा अधिकार नाही. पण सांगू तुम्हाला, हीच मोठी गफलत आहे की आपण सगळे सहज महिलांवरती आरोप लावतो की महिलांना सगळ्यात मोठा, पृथ्वी तलावचा सगळ्यात मोठा आरोप जर काही महिलांवरती असेल तर महिलांना लवकर आवरता येत नाही, लवकर उरकता येत नाही. तुम्ही जर बाहेर चालला, होय ग आवर लवकर बाहेर जायचं, अहो 5च मिनिटात आले, काय म्हणते ती आदमानी काका, 5च मिनिटात आले. कधी येते, एक अर्धा तास तरी उरकायला तिला आवरायला, म्हणजे अर्धा तासानं ती ना. पण म्हणली किती होती, 5 मिनिटं. मग आपण लगेचच सगळ्यांनी मग नाव द्यायचं काय की महिलांना लवकर आवरता येत. पण महिला मंडळ काळजी करू नका, आज मी तुमच्या पार्टीचे, मी आपली पार्टी उचलून धरणारच. हो, आपली पार्टी पडू देणार नाही. तुम्ही सुद्धा जरा भक्कम उभा राहा, माझ्या म्हणण्यावर फक्त ठाम राहा बरं का. तुम्ही काही अगदी चुकायचं नाही. आपल्याला काय म्हणतात, आपल्याला आवरायला उशीर होतो, खरंच होतो का, खरंच होतो का? महिला मंडळ झोपल्या का काय,
नाही ना, मग खरंच आपल्याला आवरायला उशीर होतो का? होतो नाही. तुम्ही ऐका, तुम्हालाही माहित नाही, जग दुनिया नावं ठेवताना आपण तेच खरं मानलं. आता फार कलियुगात फार वाईट झालंय. काय माहिती का? काय झालं? महिलांनी केलं. काय झालं की महिलांनी केलं. आता येतानाच गाडीमध्ये येत होतो, सहज येता येता एक गाडी आडवी गेली. ती महिला चालवत होती. गाडी आडवी गेली की आमचे काका, आमचे ड्रायव्हर काका बसले. ते म्हणले, पापाची परी, पापाची परी बुरकन गेली. मी म्हणलं, तुम्हाला अशी नाही सांगणार, तुम्हाला कीर्तनातच सांगते. म्हणून ते शक्यतो माझ्या कीर्तनात येतच नाही जवळ. लांब ना, गाडीत नाही ऐकायचं, पण महाराजाच्या नादी लागायचं नाही. तुम्हाला काय सांगायचं, एखादी स्त्री, आता प्रत्येक पोरीला वाटतं की बाहेर जावं, कुठंतरी काहीतरी करावं. बाबांना आपल्या शेतात जावं लागतं, कामानिमित्त बाहेर जावं लागतं. बाबा यदा कदाचित बाहेर गेले, वडील आपले बाहेर गेले, तर कामानिमित्त आपल्याला गावात जावं लागलं, बाहेर गावी कुठं जावं लागलं. स्वतःच्या पायावर उभा राहणं आपलं कर्तव्य आहे. मग स्वतः गाडी आली पाहिजे, स्वतः व्यवहार सगळं आला पाहिजे. म्हणून चला गाडी शिकूया, गावात जाऊया, बाजार आणूया, रानात जाऊया, वैरण आणूया, इकडे जाऊ तिकडे जाऊ. म्हणून तिने जरा धाडस केलं, गाडी चालवा लागली की लगेच आपले म्हणा, आली पापाची परी. परी, अरे ती कुणाची का परी असं ना? गाडी तू घेतली का? पेट्रोल तू टाकलं का? तू काय घेतलंय का? मग पापाची परी म्हणायची काय गरज आहे का? खरं सांग का, आता मी पण एक मुलगी आहे म्हणून सांगू, आम्हाला सुद्धा अंतःकरणातून वाटतं की आम्हाला गाडी चांगली यावी, पण बोंबाला तिची ब्रेकच लागत नाही. त्याला काय करावं? पाय घसत न्यावं लागतो तरी गाडी थांबत नाही. मग चूक आमच्यात नाही, चूक आता कसं बरोबर बोलला, गाडीत चूक आहे. बरं, मग काही झालं की महिलांमुळे झालं. अजून एक महाभारत झालं, कुणामुळं? महाभारत झालं महिलामुळं. कुठल्या महिलामुळं? कुठल्या महिलामुळं? निप्पाणी निमगावच्या नाही. मग महाभारत झालं कोणत्या? आपल्या द्रौपदी माईमुळं. सहज म्हणतो. रामायण झालं कुणामुळं? सीतामाईंमुळं. खरंच स्त्रियांमुळे होतं का? नाही गड्या, स्त्रियामुळे कुठल्याच रामायण महाभारत होत नाही. ना द्रौपदी माईमुळे महाभारत झालं, ना सीतामाईंमुळे रामायण झालं. कुठल्या स्त्रीमुळे रामायण महाभारत होत नाही, तर स्त्रीचा अनादर केल्यामुळं रामायण महाभारत होतं. हे लक्षात ठेवा. म्हणून स्त्रीचा आदर आपल्याला करायचंय, स्त्रीचा आदर करायचं. पण काही झालं की नाव. मग आता 9 दिवस आपल्याला उरकायला 9 दिवस दिलेत. सहज म्हणतो की महिला मंडळ आवरायला उशीर लागतो. नाही उशीर लागत. का माहिती का? खरं सांगा बरं. ह्यांच्या आवरण्याचा विषय जर घेतला, पुरुष मंडळी आपल्या डोक्याला काय केस का काय, नुसता कांगवा मारला, शर्ट घातला, गडी तयार. आमची लांबती केस, त्याची वेणी घाला, फणी घाला, त्याला टिकटॉक लावा, काय करा त्याचं. लई केस असली तर बरं का, मी लई केस असणाऱ्याचं सांगते. आणि आधी महिलांना केस फार असावी असा आनंद असायचा. केस भरपूर असले ना, ती स्त्री सुंदर आहे म्हणायचे, भरपूर केसावाली. आता तसं राहिलं. आता इतभर केसनी मुठभर पिनाच पिना. हो, मग आता आवरायला उशीर लागतो. महिला मंडळानं पण सांगू तुम्हाला, महिला मंडळ का उशीर लागतो. महिला मंडळ साडी घालत तुम्ही शर्ट टाकला, इकडून नुसती केस केली, गडी तयार झाला, गडी गाडीवर बसला. होय ग, आवरलं का? होय ग, झालं का? अगं निघतेस का? अगं चल ग म्हणून तिच्या मागे आपण लागतो, चल लवकर उरकलो का. पण महिलांना आवरायला उशीर होतो त्याचं कारण, ती साडी नेतात, पदरा निर्या करत तिच्या लक्षात येतं घरी आपल्याला परत यायचंय. घराचं लक्ष राखाय परत कोणी नाही. मग घरामध्ये जाणार, टोपलं झाकून ठेवणार, गॅस बंद आहे का बघणार, खिडक्या बंद आहे का बघणार, पंखा बंद करणार, सगळं झाकून ठेवणार. कारण परत घरी आपल्यालाच यायचंय. फ्रीज झाकून ठेवणार, सगळं व्यवस्थित अन्न झाकून ठेवणार, झाडून पुसून घेणार. गडी बाहेर चाललाय खरं, पण जसं नेतोय तसंच आणतोय. खायला बियला कुठं थांबवत नाही. मग शेंगदाणं, चिप्स पिप्स सगळं बांधून प्रेसमध्ये ठेवणार, सगळं घेणार. गडी चाललाय, पाण्याला सुद्धा कुठं थांबवत नाही, मग पाणी सुद्धा भरून घेणार. आता निर्या झाल्या, निर्या करत पदरावर येते बाई, आणि पदरावरती आल्यानं तिच्या लक्षात येतं गडी चाललाय. पण नेमकं पेट्रोल पंपापाशी गेलं की काय म्हणणार, होय ग 200-400 रुपये पेट्रोलला देतेस का, मलाच मागणार. म्हणून पदर करत आतमध्ये जाणार, कपाट उघडणार, आणि कपाटामधून 200-300 रुपये काढून आपल्या बॅगमध्ये ठेवून घेणार. सगळं घर व्यवस्थित लावणार, कुलूप लावणार, आणि मगच घरातनं बाहेर पडणार. म्हणून सांगू तुम्हाला, महिलांना आवरायला उशीर होत नाही, महिलांना घर सावरायला उशीर होतो. म्हणून उशीर होतो. आणि आपण काय म्हणतो, आवरायला उशीर होतो. लक्षात ठेवा निप्पाणी निमगावकर, इथनं पुढं बायकांना आवराय उशीर होता असं म्हणायचं. तुमची लग्न तर झालीत का? तुम्ही कोणाला म्हणणार आहे?
मी यांना म्हणते आपण आवरायला उशीर होता असं म्हणायचं नाही, तर सावरायला उशीर होतो बरं का. पण ठीक आहे, ते म्हणून गेले की 9 दिवसामध्ये काय होतं, वेळ दिला, वेळ 9 रंग आपल्याला परिधान करा दिले. पण या 9 दिवसामध्ये काय करायचंय, तर आपल्याला भक्ती जागृत करायचे. मग श्रवणाची भक्ती, कीर्तन भक्ती, दास्यत्वाची भक्ती, सेवा करण्याची, चरण सेवा करण्याची, अर्चन करण्याची, वंदन करण्याची, पूजन करण्याची, भगवंताला देवीला आपलंसं करून घेण्याची 9 प्रकारची भक्ती या 9 दिवसामध्ये आपल्याला करायची. आपलंसं पहिली गोष्ट, पहिली भक्ती आपल्या अंतःकरणात यावी की मी आणि देवी कोणी वेगळं नाही, माझ्यामध्ये देवी आहे. मग मी जर स्वतःचा अनादर नाही केला तर देवीचा सुद्धा अनादर नाही होणार. माझ्या नजरेला दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आदर केला तर देवीचा आदर होणार आहे. असं जेव्हा वाटेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या अंतःकरणात ती भक्ती जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग भक्ती जागृत व्हायला लागली ना की सगळे देव हे कुठल्या दगडात नाही असे आपलेसे दिसले पाहिजेत. नवे नवे प्रत्येक पाला फुलामध्ये, माणसामध्ये आपल्याला देवी दिसल्याशिवाय राहणार नाही. जर भक्ती जागृत झाली तर, आणि ती देवी दिसायला लागली तर देवीचं प्रेम आपल्यावर किती असतं हे 9 दिवसामध्ये कळतं. देवीचं प्रेम किती असतं. आणि देवी आपल्या लेकरं एवढं प्रेम करते, एवढं कशासारखी करते म्हणून सांगावं तर माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, 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 माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागे गाय तैसी अनाथाची माया, जैसी वत्सा लागे गाय तैसी अनाथाची माया, जैसी वत्सा लागे गाय तैसी अनाथाची माया, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. आणि म्हणून ती कशी आहे हे जाणून आपल्याला घेण्याकरता 9 दिवसामध्ये 9 प्रकारची काय करायची आहे, भक्ती करायची आहे. म्हणून आपली काय आहे, नवरात्र. आता नवरात्र साजरे करत असताना भक्ती जागृत होणं फार गरजेचं आहे. म्हणून मला वाटलं की आज नाही, भक्तीच सांगितली पाहिजे बरं का, कारण भक्ती नाही तर काही उपयोग नाही. पण महाराज 9 प्रकारची भक्ती करू, पण 9 प्रकारची भक्ती करत वेळ नाही का जाणार आमचा, म्हणून तर 9 दिवस दिलेत. 9 दिवसात एक एक भक्ती करा, काही अवघड नाही. एक एक भक्ती. पहिला दिवस श्रवण करायचं, दुसऱ्या दिवशी कीर्तन ऐकायचं, नंतर स्मरण करायचं, पूजन करायचं, वाद्य सेवा करायची. पण हे हळूहळू आपल्याला 9 दिवसामध्ये करायचं. बरं महाराज एवढं अवघड नका सांगू, जे आम्हाला 9 दिवसात करायचं ते एका दिवशी जमेल का, मग ते देवाचं आवडते असलं पाहिजे. मग असं काहीतरी सांगा की देवाला आवडावं. मग साधं, आता जरी ग्रंथामध्ये अवघड सांगितलं असलं तरी साधू संतानं सोपं सांगितलं की सोपेवर मामा सांगितले संती, तू का म्हणे सोपे आहे सर्व होनी, शहाणा तो धनी येतोय. तर साधी सोपी सरळ भक्ती, देवाची आवडती भक्ती कोणती, तर महाराज सुद्धा सांगतात आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे तो ऐका प्रकार, आवडे देवासी
रात्र दिन नामाचा उच्चार रात्र दिन रात्रंदिवस रात्रंदिवस केलेलं गुणगान देवाला आवडतं. मग देवाच्या बाबतीत ना गुणगान हे जास्तीत जास्त झालं पाहिजे, भजन पूजन झालं पाहिजे. देवी समोर बसलं ना बाकी दुसरं काही म्हणण्यापेक्षा देवीचं गुणगान करावं. आणि बघा नवरात्र चालू झाली ना सगळीकडे एक गुणगान जास्त असतं. मला सुद्धा म्हणाल ते फार आवडतं. ते एक आवडीने 4-5 जण महिला असतात आणि त्या महिला एकत्र येतात, त्या हातामध्ये तसल्या चिपळ्या असतात, ते वाजव. पहिली आरती नेमाची ग माझे माय, आरती नेमाची, पहिली आरती नेमाची ग माझे माय, आरती नेमाची. ओळ कापराच्या झुती ग माझे माय, कापराच्या झुती. आरतीच्या टायमाला म्हणते बरं का, माझं ते काम नाही, पण मला सांगायचं काय 9 दिवस आपल्याला ऐकायला मिळतं. आणि जास्तीत जास्त गावं पण काय, गुण गावं. आणि देवाचं गुणगान गायला लागलं ना महाराज म्हणतात मला काहीच बोलावं काय करावं सुचत नाही, फक्त गुणगान गात राहावं. का माझी मजा झाली अनावर वाचा, 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 माझी मजा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा. आणि वाचा अनावर झाली देवाचं गुण गाताना. कारण गुणगान आवडीनं गायलं पाहिजे आणि आवड नसेल तर काही गोष्टी नाहीत. मग महाराज सांगतात देवाचं भजन केलेलं देवाला आवडतं. बरं हेही नाही कळत तर महाराज साधी सोपी सरळ भक्ती सांगा पण जी थोर असावी, भगवंताला आवडणारी असावी, तेच महाराज अभंगाच्या हेची थोर भक्ती आवडत देवा, हेची थोर भक्ती आवडत देवा, हेची थोर भक्ती आवडत देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हो हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्प विमाया संसारात, संकल्प विमाया संसारात, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसारात, संकल्पावी माया संसारात, संसारात, संकल्पावी माया संसाराची, संसाराची,
ही थोर भक्ती आहे, देवाला आवडणारी भक्ती आहे, पण कोणती? संकल्पावी माया संसाराची. आता काय म्हणतात? संकल्पावी माया संसाराची. आता जर आपण जेवण करायला बसलो तर आपण काय करतो? काय करतो? संकल्प सोडतो का नाही? संकल्प. तसा संकल्प संसारावरनं सोडायचा आहे, पण मायेचा संकल्प सोडायचा आहे की आतापासून माझी माया, माझं प्रेम हे फक्त देवासाठी, संसारासाठी नाही. पण लोक म्हणतात महाराज संसार सोडून जमेल का? संसार सोडून नाही जमत. पण साधू संतांनी कुठं सांगितलं संसार सोडा? प्रपंच करावा नीट नीटका, कुठे राहू नये फाटका, परी परमार्थाचा चुटका, थोडा तरी असू द्यावा. मग काय म्हणतात? संसार करा पण करत करत परमार्थही करा. कारण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, मग देवाचं भजन त्यातली त्यात करा. पण तेच आम्हाला कळत नाही. पण भक्ती करताना जीव असा उदास होऊन जातो की देवा काय काय करू रे आम्ही, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. काय काय करू बाबा? भक्ती करावी का स्वतःचं पोट भरावं? काहीच करू नको, फक्त मुखानं देवाचं भजन कर, काही लागत नाही. पण माणूस मात्र ज्ञानोबराय सांगतात तसं की अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या काय गोपाळ पावी अरे. म्हणजे बाकीचं बोलायला बरं वाटतं, पण देवाचं काय म्हणलं की काय काय करू. तर माया म्हणजे प्रेम, संसाराचं प्रेम देवाला द्यायचे, कारण देवाला प्रेमाशिवाय काही नाही हो. कारण थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा मुकेला, थोर प्रेमाचा मुकेला, थोर प्रेमाला मुकेला, थोर प्रेमाचा 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 मुकेला. हाची थोर प्रेमाचा मुकेला, थोर प्रेमाचा मुकेला, थोर प्रेमाचा मुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गायनाचार्यांसाठी. प्रेमाचा भुकेला आहे देव, कारण देवाला बाकी काही नाही लागत. आपणच बाकीच्या गोष्टींमध्ये अडकून बसले. कुठल्या देवानं कुठल्या ग्रंथात सांगितलं की मला नारळच फोडा? हो निमगावकर, कुठल्या देवानं सांगितलं मला पेडाच दाखवा? कुठल्या देवानं सांगितलं मला हेच द्या आणि तेच द्या? प्रत्येक वेळेस देव एकच म्हणतो, मला फक्त भाव द्या, मला तुमचा भाव द्या, मला तुमचं प्रेम द्या, बाकी काही नको. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा
प्रेम जास्त संसारात गुंतवलं ना ते बाहेर काढा जरा. पण संसारात गुंतून ठेवलेलं प्रेम आहे. आणि मग संसारातनं का बाहेर काढा माहिती का? संसार दिसायला चांगला आहे पण चांगला नाही. पण आपलं काय झालंय, विषयाचा पडी पाडून गोड परमार्थ कडू विषय तो म्हणजे बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. काय म्हणतात, दुःखानं भरलेला संसार आहे. कारण अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. पण संसारात चटके आधी सोसावे लागतात आणि मग काय मिळते, सुखाची भाकर मिळते. सहजासहजी संसारही पावत नाही बाबा. आणि म्हणून महाराज सांगता, संसाराचं प्रेम जरासा देवाला देऊन पहा ना, देवाला आवडेल. पण लोक म्हणतात नाही नाही, आम्ही नुसतं संसार केला तर संसार आणि परमार्थ केला तर परमार्थ, दोन्ही आम्हाला सोबत जमणार नाही. जे लोक म्हणतात सोबत जमणार नाही, त्या लोकांना सांगू का, बघा आता बसणारी इथं एवढी मंडळ आहे. तुमचं आता कीर्तन सुटलं, कीर्तन सुटल्यावर तुम्ही घरी चालला. भले 500 फुटावर असू द्या, भले तुमचं या ठिकाणी 1 किलोमीटरवर तुमचं घर असू द्या, लांब असू द्या, कुठेही दूर असू द्या, तुम्ही इथून कीर्तन सुटल्यावर घरी चालला. इथून कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं चालला लेकरा हो? घरी चालला. आणि घरी जाता जाता तुमच्या मनात आहे, वा आज काय कीर्तन झालं, काय महाराजांनी भक्ती भक्ती सांगितली, आता मी आवडीनं भक्ती करणार बरं का, आता अशी भक्ती करणार, आता तशी भक्ती करणार, असं मनात आहे. बोलत बोलत भक्तीचा विषय, देवाचा विषय मनामध्ये विचार करत करत रस्त्याने चालला. आणि तेवढ्यात अंधारच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसलं. काय दिसलं? काय दिसलं? उंदीर? अरे काय दिसलं? हा, तुम्ही चालला आणि नेमकं अंधाऱ्या रस्त्यामध्ये जात असताना कोपऱ्याला तुम्हाला काय दिसलं? हा, मुंगळ म्हणताय काय नेमकं? नाही हो, रस्त्याने चालला, मनामध्ये भक्तीचा विचार आहे, कीर्तनाचा विचार करताय, देवीचा विचार करताय, गुणगान गात 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 चालला. आणि नेमका अंधाराच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला 500ची नोट दिसली. पूर्ण ऐकत जा ह्याच्यासाठी. कितीची नोट दिसली? बोला जा ताडे हो, कितीची नोट दिसली? हा, दिसली तर मला पण हा, पण दिसली तर 500ची नोट दिसली. 500ची नोट दिसल्यानंतर तुमच्या मनात भाव आला काय, की आता ही नोट उचलायची, आता ही नोट उचलायची. आपण तशी नोट सोडणार नाही. किती सज्जन, माझ्यापाशी सज्जन बनू नका, मला सगळ्याचं सगळं माहित आहे. का? कारण उगा कीर्तनात बसल्यापुरतं आपण सज्जन आहे असं दाखवतो, परत आपलं हे चालू असतं. किती जरी माणूस सज्जन असला ना तरी मनामध्ये एकच येणार, ही नोट उचलावी लागते. बरं, परत दुसऱ्याला देणं का होईना पण उचलावी लागते. आणि तुम्ही आता खाली वाकला, आता ती 500ची नोट उचलणार, पण त्याच्या पुढं 2000ची नोट पडलेली दिसली. तुमच्या लक्षात आलं की आता ती उचलावी, आता ती उचलावी, पण परत लक्षात आलं की 2000ची चालत. परत विचार केला की आता 500चीच उचलूया. 500ची उचलायला लागला, मनामध्ये उचलायची, खिशात ठेवायची, कुणाच्या नादी फरार, कुणाच्या नादी नाही लागायचं, निघून जायचं. 500ची उचलाय गेला तोपर्यंत शेजारी 100ची सुद्धा पडलेली दिसली. मग आता खरं सांगा, कन्फ्यूज झाला तुम्ही. 2000च्या नोटीचा विषय तुम्ही सोडून दिला, कारण ती काही चालत नाही, ती बाद आहे. पण 500 पण आहे, 100 आहे, मग तुम्ही कुठली उचलताल? जिच्याकडे पहिल्यांदा हात गेलाय तीच उचलला, म्हणजे कुठली? का म्हण
का? कारण ती जास्त संख्येने जास्त आहे. 500ची 100ची घेऊन काय फायदा होणार नाही. 500 घेतलं तर 200 मंडळाला देऊ नवरात्राच्या आणि 300 खिशात घालू. पण मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं, अंधारे रस्त्याने जाताय, कोपऱ्यात नोट दिसली, कुणी तुम्हाला बघणार आहे का? कुणी तुम्हाला पाहिलंय का? मग उचला ना, दोन्ही पण नोट उचला, 500ची पण उचला, 100ची पण उचला. कुणी पाहिलंय का तुम्हाला? नाही ना. पण माणसाच्या मनामध्ये एक असतं, नाही नाही मी फक्त एकच उचलू शकतो, मी एकच घेऊ शकतो. तसं तुमचं आमचं संसार करा ना, त्यासोबत परमार्थ करा, कुणी अडवलं पण नाही. मी फक्त संसारच करू शकतो, मला परमार्थ जमणार नाही. मग परमार्थातली लोक म्हणतात मी फक्त परमार्थच करू शकतो, मला संसार जमणार नाही. पण माझ्या साधू संतांनी सुद्धा संसारही केला आणि परमार्थ सुद्धा केला. स्वतः ज्ञानोबराय म्हणतात की माझा संसार एवढा सुपर संपूर्ण झाला, या माझ्या संसाराने मी या जगाला आनंदाने भरून टाकेन. असा संसार ज्ञानोबरांनी केला. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार आनंदे भरीन. आनंदाने या विश्वाला भरून टाकेन. आणि ज्या विश्वानं माझ्या ज्ञानोबरायांना दुःखाशिवाय काही नाही दिलं, ज्या विश्वानं ज्ञानोबराने एक वेळचं जेवण सुद्धा नाही दिलं, त्या विश्वाकरता ज्ञानोबराय म्हणतात आनंदानं जग भरून टाकीन. हे विश्व आनंदानं भरून टाकीन. अहो या विश्वाच्या कल्याणाकरता माझ्या ज्ञानोबराने म्हणून आता विश्वात्मके देव. हे विश्वाकरता प्रसादान मागितलं हो. ज्ञानेश्वरी दिली, अमृतानुभव सारखा ग्रंथ दिला. अमृत नुसतं ज्ञान नुसतं देत राहिले ज्ञानोबराय. पण कधीतरी विचार करा, आपण ज्ञानोबरांना काय दिलं? ज्ञानोबरांनी स्वतःच्या जीवनाची राख रांगोळी करून घेतली आपलं जीवन सुंदर करण्याकरता. कधीतरी विचार करा, आपण ज्ञानोबरांना काय दिलं? आताशी कुठं ज्ञानोबरांचा कळस सोन्याचा केला, सोन्याचा कळस लावल्यानंतर आळंदीला गेला ना, सोन्याचा कळस लावला. बऱ्याच लोकांनी टीका केला की देवाला तुमच्या सोन्यात, अरे करू द्या ना ज्ञानोबरांसाठी, काय होतंय? ज्या ज्ञानोबरांसाठी आम्हाला एवढं दिलं, त्या ज्ञानोबरांसाठी आम्ही काहीच करू शकत नाही. आणि ज्ञानोबरांची श्रीमंती मोजणे एवढी थोडी नाही. अरे ज्या व्यक्तीच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, त्या व्यक्तीची श्रीमंती किती मोठी असेल. जगाचा मालक ज्या व्यक्तीसाठी रडतो, त्या व्यक्तीची श्रीमंती खरंच मोजता येईल का? नाही हो. माझे ज्ञानोबराय किती होतं, पण सगळं समाजाला दिलं. त्या बदल्यात समाजानं काय दिलं? आज नेवासा आपल्याला जवळ आहे. ज्ञानेश्वरीचं महत्त्व आपल्याला माहित आहे, महात्म्य माहित आहे. आपल्या गावातनं आता दिंडी सुद्धा निघते, नेवाशातनं दिंडी सुद्धा जाते, ज्ञानेश्वरीची दिंडी जाते. ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ माझ्या ज्ञानोबरांनी दिला. पण कधीतरी आपण त्या बदल्यात वाचण्याचं तरी परतफेड दिली का बाबा? वाचन तरी करून परत तरी ज्ञानोबरांनी काही दिलंय का? नाही देऊ शकलो. आणि तेव्हा मला एक उदाहरण आठवतं बाबा. ज्ञानोबरांच्या जीवनातले सगळ्यात खडतर प्रवास, सगळ्या दुःखाचा दिवस म्हणजे कोणता माहितीये का? ज्या जगाकरता उभं आयुष्य झिजायला माझे माऊली तयार होते, त्या माऊलींना एक वेळचं जेवण लोकांना नाही दिलं हो. जेवणाला सुद्धा महाग केलं. असं ज्ञानोबरांनी दारात जाऊन उभा राहावं आणि दरवाजा लावून घ्यावा का? संन्यासाचं पोर आलं, संन्यासाचं पोर आलं. माऊलीला एक वेळचं जेवण मिळू दिलं नाही. आणि जे मिळालं, अरे मोठ्या वरिष्ठ माणसाने यावं, ए संन्यासाचं पोरा, तुझा अधिकार नाही हे खायचं. हा अधिकार केव्हाच गमवला रे तू? मग खाली टाक. हातात जेवढं धान्य होतं तेवढं खाली टाकावं आणि मातीमध्ये मिक्स करावं. काय वाटलं असेल ज्ञानोबरांच्या काळजाला? विचार करा. 22व्या वर्षी समाधी घेतात, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ लिहितात. त्या लेकराचं कवळ्या वयाच्या मनाला काय झालं असेल, काय वाटलं असेल? हे विश्व आपलं पोटभर साधं खाऊ सुद्धा देत, साधं खाऊ देत नाही हो. वाईट वाटलं ज्ञानोबरांना. कोणत्या जगासाठी जगायचं, मग कुणासाठी राहायचं? हातातलं सगळं खाली टाकलं, पळत जावं ज्ञानोबरांनी. आणि पळत जाऊन ताटी लावून घ्यावी आणि आत्मध्यान करून, का देवा का?
एवढं वाईट केलंय का? अरे आमच्या आई बाप आज नाही तेवढं सोसावं लागतंय देवा. का फरक केलं रे आई बापापासून आम्हाला? का फरक केलं? माऊलीने आत्मध्यान करत करत डसाडस रडावं. छोट्याशा मुक्ताबाईला कळावं माझा ज्ञान रडतोय रे, माझा ज्ञान दादा रडतोय. मुक्ताबाई धावत पळत यावं, धावत पळत यावं. हे ज्ञान दादा, हे उघडणारे दरवाजा, हे माझं ज्ञान दादा, उघडणं दरवाजा. रे काय झालं? जग रागवत असतं, जग रुसत असतं रे, जग त्रास देत असतं, पण आपण मात्र थकायचं नसतं, थांबायचं नसतं रे. अरे हे जग ना फक्त त्रास देण्यासाठी आहे. अरे दादा तुला कसं कळत नाही? संत तोची जाना जगी दया क्षमा, ज्याच्या अंगात दया क्षमा शांती आहे ना तो संत आहे रे. दादा असं राग धरून नाही जमत. अरे जगानं काटे दिले ना काटे, आपण फुले द्यायचे असतात फुले. हे ज्ञान दादा उघडणारे दरवाजा. तू रुसला, तू रडायला लागला, तू रागाला गेला. मी तर छोटी आहे रे, मी कोणाकडे पाहायचं? ज्ञान दादा एकदा दरवाजा उघड ना म्हणे, एकदा दरवाजा उघड. हे ज्ञान दादा मला आठवते रे, ज्या दिवसापासून तो दिवस उगवला, आपले मायबाप आपल्याला सोडून गेले ना, त्या दिवसापासून आपले किती हाल होतात मला माहित आहे रे. पण माझी माई गेली ना, माझा बाप गेला ना, माझे मायबाप गेला, तू माझा मायबाप झाला रे ज्ञान दादा. मग एकदा या आपल्या ताईडीसाठी दरवाजा उघडणं. विचार करा, छोटीशी मुक्ताबाई आहे, काय वय आहे, काय करत आहे. पण तिला माहित होतं, माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईला माहित होतं मायबाप जाण्याचा त्रास काय असतो. म्हणून माझं वारंवार सांगणं असतं, माझ्या ज्ञानोबरायांना तेवढ्यासाठी त्रास दिला रे. मायबाप शेवटी 4 भावंडांनी स्वतःचं आयुष्य काढलं, पण कुठला समाज त्यांना मायबापाचं प्रेम नाही देऊ शकला. माझ्या माऊलीने ठरवलं, ज्या मायबापाच्या प्रेमा करता ते आपण मरत राहिलो. ज्या मायबापाच्या प्रेमा करता उभं आयुष्य आपलं गेलं, पण मायबापाचं प्रेम नाही मिळालं, आपुलकी नाही मिळाली. समाजात अशी किती लेकरं आहेत जे जन्मापासून मायबापाच्या प्रेमाला मुकलेले, चुकलेले. आजपासून त्या लेकराची माऊली आपण व्हायचं, आजपासून त्या लेकराची आई आपण व्हायचं. म्हणून साधकाची माय बाप, करुषणी हरिता ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, माय झाले माझे ज्ञानोबर आहे, माय झाले. योगी पावन मनाचा, योगी पावन मुक्ताबाईनी. हे दादा, अरे तू कसा आहे? पावन आहे रे मनाने, मला माहित आहे. तुला राग नाही येणार, तुझ्या मनामध्ये समाजाचा द्वेष नाही निर्माण होणार. दादा उघड ना. हे दादा, अरे उघड दरवाजा. तू रागवलास ना, मी तुला सांगते, छोटस वय आहे, कळत नाही, पण काय म्हटले माहितीये, तू दरवाजा नाही उघडता तर मी माझ्या आई बापाकडे जाईल. काय शब्द वापरला हो? दस्कन ज्ञानोबरांच्या काळ झाला शब्द लागावा. अरे आई बापाकडे जाणं म्हणजे कुठं जाणं आहे? साक्षात विठोबाकडे जाणं आहे. वाईट वाटलं ज्ञानोबरायांना, मनामध्ये ते हे झालं होतं, का समाज करतोय असा. मुक्ताबाईने ताटी वाजवावी आणि म्हणावं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सुख सागर, सुख सागर, सुख सागर, सुख सागर. माऊली व्यक्ती असे आहेत ना, नाही हो. कुठलाही वारकरी माऊलींचं चरित्र सांगितल्यानंतर किंवा माऊलींचं चरित्र ऐकायला लागल्यानंतर डोळ्यात पाणी नाही येणार असा माणूस नाही. कारण माझ्या माऊलीनं सोसलंय तेवढं. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की समाज आज सुद्धा माऊलींवर बोट करतो, की रेडा कुठं बोलत असतो का, भिंत कुठं चालत असते का. अरे त्या काळी तुमच्या आमच्यासारखे रेडे ज्ञानोबरांकडे जात नव्हते, म्हणून मुक्या जनावरांकडनं ज्ञानोबरांना म्हणून घ्यावं लागलं रे.
आपण म्हणतो कुठं होतं. आपण तेव्हा ऐकलं असतं तर गरज पडली नसती ज्ञानोबरायांना. ज्ञानोबरायांना चमत्कार करायची गरज पडलीच नसती. ज्ञानोबराय कुठले संत चमत्कार दाखवतच नाही, पण जग असं आहे चमत्कार केल्याशिवाय नमस्कार सुद्धा करत नाही. माझ्या ज्ञानोबरांची भूमी, माझ्या ज्ञानोबरांची ख्याती एवढी मोठी आहे. अरे ज्ञानोबरांनी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवावा तर रेडा सुद्धा वेद बोलायला लागावा. ज्ञानोबरांनी भिंतीला खांबाला पाठ करावी तर खांबाचं सुद्धा मंदिर व्हावं रे. ही माझ्या ज्ञानोबरांची ख्याती आहे. मग कुठला माणूस असा असेल ज्याला ज्ञानोबराचं चरित्र ऐकलं रडू येणार नाही. तुम्हाला माहिती आहे मी समाधी सोडायला कधीच आळंदीला जात नाही, कधीच नाही. कारण पुढे ज्ञानोबरांची समाधी दिसते मला सहन नाही होत. कारण एक वाटतं ज्ञानोबरा आज असते ना कवटाळ असतं बस. फक्त अंतकरणातून म्हणलं असतं माऊली तुम्ही माझे आहे, मी तुमचे, आम्ही सगळे तुमचे, तुम्ही आमचे आहेत. तुम्ही जे दिलंय आम्ही परत नाही करू शकत, त्या बदल्यात काहीच नाही देऊ शकत. मी कधी जात नाही आळंदीला बाबा. दर्शन मी आधी मध्ये जाते, समाधी सोडायला नाही. मी माझ्या बाबांना सांगते घरी भजन करू, मला तिथं नका. मला समाधी सोडायला एवढं रडू येतं ना बाबा. माझ्या आई पशी रडते का माहितीये का? आज माझं अस्तित्व माझ्या माऊलीत मुळे. आज मी येतो बाय. आज ज्ञानेश्वरी गाडगे प्रत्येकाला कळते, प्रत्येक गावागावात नाव आहे का माहिती? माझ्या ज्ञानोबरांची देण आहे, माझ्या ज्ञानोबरांची देण आहे. 9 वर्षाच्या असताना मरणाच्या दारातनं जर मला कुणी वाचवलं असेल तर माझ्या ज्ञानोबरांनी वाचवलंय. 9 वर्षाची डॉक्टरनी सांगितलं होतं 24 तासात शुद्धीवर आली तर पोरगी जगली, नाही तर देवाघरी गेली. माझ्या बाबांनी मागितलं की माऊली फक्त पोरगी जगू द्यावं. पोरगी जगली ना आजन्म तुमची सेवा करायला होतो, जगू द्या. एका शब्दावर आज मी येतो उभं आहे, एका शब्दावर. म्हणून माझं नेहमी एक सांगणं असतं, अरे माझ्या कीर्तनात नाही तुम्हाला काही कळू द्या, पण माझ्या आळंदीचे माऊली कळले ना माझं कीर्तन सार्थकी झालं. माझं कीर्तन सार्थकी झालं, सोसलं माझ्या ज्ञानोबरायांनं. म्हणून माय आपल्या लेकराला सांगा ज्ञानोबराय म्हणजे काय, किती केलं त्यांनी या समाजाकरता. आणि म्हणून संसार सुखाचा केला, संसार पाणी येणार नाही असं नाही. आज आपले बाबा एवढी प्रतिष्ठा एवढं आहे, पण सगळं बाजूला सोडून फक्त माऊलीचं नाव काढलं, स्मरण केलं, माऊलींना आठवलं की डोळ्यात पाणी आलं का नाही. काय लागतं माऊलीला फक्त प्रेमाचा पाना आणण्याकरता आपल्या मनामध्ये सुद्धा तसं प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे, बाकी काही नाही. आज आजीच्या डोळ्यात पाणी आलं, मावशींच्या डोळ्यात पाणी आलं का हो? कारण ज्ञानोबरायांचं चरित्र आपल्याला आठवलं. हा तो समाज होता त्यांनी त्रास दिला, पण आज ज्ञानोबरायांची महती आपल्याला कळते. आपल्या करता सोसलंय त्यांनी. देवीचं चरित्र जर सांगायला गेलं तर देवी अनेक प्रकारच्या देवी आहेत. आपल्या वैष्णव माता आहे, सप्तशृंगी, तुळजाभवानी, कोल्हापूरची आई आहे, अनेक देवी आपल्याला माहित आहे. पण एक सगळ्यात कडक देवी जिने नवऱ्याच्या छातीवर पाय देताना सुद्धा मागचा पुढचा विचार केला नाही, ती म्हणजे कोणती देवी? कोणती देवी? महिला मंडळ पार्वती माता. पण त्यांनी अवतार कोणता घेतला होता मग? महाकालीचा. वा, माहित आहे गेल्या करायला, हुशार आहे बाळा. याच गावचा आहे का तू? वा, चांगलं शिक. आता बघा माझं काय सांगायचंय की महाकालीचा अवतार, बरोबर. महाकाली सगळ्यात कडक मानतो, कारण दिसायला ती चामुंडा भद्रकाली कशी आहे सगळ्याला माहित आहे. विक्राळ असं रूप आहे, अंगाने सगळी काळी आहे, गळ्यामध्ये
बाकीच्या देवीच्या कवड्याच्या माळा दिसतील, बाकीच्या देवीच्या फुलाच्या हार दिसतील, पण तिच्या गळ्यामध्ये मात्र काय आहे? कवट्याच्या माळा आहेत. कवट्याच्या माळा आहेत. एवढंच नाही, जीभ बाहेर काढूनच आहे बरं का. आणि आपल्या जर एखाद्याने जीभ बाहेर काढलं तर आपण काय म्हणतो? महाकाली आली का? सहज म्हणतो. पण ही काय चेष्टा करण्याची गोष्ट नाही. महाकाली सारखी देवी या ब्रह्मांडातच नाही. का माहितीये का? पतीच्या छातीवरती पाय दिला तो भाग वेगळा, तो बाजूला सोडा. पण महाकाली जेवढी दिसायला उग्र आहे तेवढी मनानं शीतल आहे. भक्तांप्रती तेवढंच तिचं प्रेम आहे, तेवढंच तिचं असणारं अंतकरण मोठं आहे. पण त्याच्याकरता आपली भक्ती तशी पाहिजे. त्याच्यानं उदाहरण आठवतं सगळ्याला. आपल्या भारतातले एक पुरुष ज्यांचं फार मोठं नाव आहे ते म्हणजे असणार स्वामी विवेकानंद. माहिती आहेत का? स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांच्या गुरुचं नाव काय? स्वामी विवेकानंदांच्या गुरुचं नाव रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस. पण रामकृष्ण परमहंसांना फक्त रामकृष्णच म्हणत होते. परमहंस परत जोडलं गेलं. रामकृष्णांना फक्त रामकृष्ण म्हटलं जात होतं, परमहंस परत जोडलं गेलं. का? कारण रामकृष्ण रात्रंदिवस महाकालीचं गुणगान गायचे. दररोज महाकालीचं, कालिका मातेचं गुणगान करायचं, कालिका मातेचं भजन करायचे. कारण देवी जशी दिसायला उग्र होती ती आतून तशी शीतल होती. आणि देव एखाद्याने जर तिला प्रसन्न करून घेतलं ना, त्याच्यासाठी ती काहीही करायची. रात्रंदिवस भजन केलं परमहंसाने, रामकृष्णाने रात्रंदिवस भजन केलं, प्रसन्न केलं कालिकाईंना. आणि प्रसन्न करून कालिकाईला मागं पुढं करायला लावलं. चालताना मागं पुढं, बोलताना मागं पुढं, बसताना मागं पुढं, खाताना सुद्धा आधी कालिका मातेने घास भरवायचा रामकृष्णांना आणि मग खायचा कालिका मातेने. एवढा अधिकार. भक्ती बघा, भक्ती अशी असली पाहिजे. पण भक्ती करत असताना भक्ताची दशा सुद्धा काय पाहिजे ते मला सांगायचं आहे की कुठल्या गोष्टीची जास्त हव्यास नसली पाहिजे, तर तो देव दुरावत जातो. हव्यास नसावी तर ती भक्ती टिकते. मग रामकृष्ण जे होते त्यांनी भक्ती करत करत कालिका माताला एवढं आपलंसं केलं ते विसरूनच गेले की आपल्याला बाकीचे काय करायचे. कालिका माते म्हणायचे, अरे भजन करतोय ना म्हणे देवी, ऐक ना तू करतोय, बाकी काय करू अजून. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुते भगवती हे श्रीकंठ कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते मा रम्यकपर्दिनी शैलसुते मा रम्यकपर्दिनी शैलसुते. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुते भगवती हे श्रीकंठ कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते मा रम्यकपर्दिनी शैलसुते मा रम्यकपर्दिनी शैलसुते. गुणगान करायचं असं की कालिका माते नुसतं ऐकावं. आणि देवीचं वर्णन आता देवी भागवत पुराणमध्ये तुझं तुम्हाला ऐकायला मिळतं. पण जास्तीत जास्त वर्णन कोणी केलं असतं तर मार्कंडेय ऋषीने त्यांच्या मार्कंडेय पुराणामध्ये सुद्धा देवीचं जास्तीत जास्त वर्णन करून ठेवलं की देवी कशी आहे. आदिमाया प्रणव रूपिणी जी अनंत शक्तीची स्वामिनी, जी अनंत अवतार घेऊनी भक्तांप्रती रक्षती. म्हणजे अनंत अवतार घेतले तिने, एकच आहे पण सगळ्याला तारायचं काम केलं. मग ऐका, रात्रंदिवस कालिका माता सोबत आहे पण कालिका मातेला वाईट वाटलं नाही, हे बरोबर नाही. मी सोबत आहे म्हणून रामकृष्ण भजन करणार, कुठं जात नाही, साधना करत नाहीत, माझ्या पुढं तासन तास नुसतं मला बघत नाही. काय भक्ती झाली का? साधना करायला पाहिजे, मुखातनं भजन यायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, त्यांनी माळा जपायला पाहिजे, ध्यान लावायला पाहिजे, आत्मचिंतन करायला पाहिजे. मला असं पाहण्यापेक्षा स्वतःमध्ये मला पाहायला पाहिजे, मला असं पाहण्यापेक्षा स्वतःमध्ये मला पाहायला पाहिजे. पण हे कुठंतरी चुकतंय, म्हणजे यांची भक्ती चुकते. मग कालिका मातेने विचार केला, योग्य रस्ता यांना दाखवलं पाहिजे, काय करावं. मग पुढं देवी असताना सुद्धा कालिका माताने सांगितलं, रामकृष्ण तुम्ही फक्त एकदा ध्यान लावा ना. नाही म्हणे, मी ध्यान लावलं तुम्ही गेला तर. मी खरं सांगते, कुठंच नाही जाणार, फक्त ध्यान लावा. आणि गेला तर नाही जाणार, ध्यान लावा. ध्यान लावायला लावलं आणि स्वप्नात जाऊन सांगितलं. कारण असं सांगितलं तर ऐकणार नाही. स्वप्नात जाऊन सांगितलं, बाळा तू माझा आहे, मी तुझं आहे, काही हरकत नाही. पण जीवनामध्ये पुढं जायचं असेल तर ज्ञानाचा उच्चांक वाढला पाहिजे, ज्ञान वाढलं पाहिजे, साधना वाढली पाहिजे. आणि ते साधना जर कोण वाढवत असेल तर गुरुरूपी देव वाढवतात. मग तू जीवनात तू गुरुकडे जा. कालिका मातेने सांगितलं, ध्यानात असल्यामुळे कालिका मातेला उलट बोलता येणार. का जाऊ, कशाला जाऊ, नाही जाणार.
म्हणून कालिका मातेने जाऊन सांगितलं, ध्यानात स्वप्नात जाऊन सांगितलं की बाबा मी सांगते तुला, ऐक, गुरु करावाच लागेल, तुला जावं लागेल, त्यांच्याकडे जा, थोडं बोध घे. भक्ती म्हणजे काय, देवजवळ आला तर काय करायचं असतो, आतमध्ये पाहायचा का, इकडं तिकडं पाहायचा, अरे कर ना तू, जा ना तू. कालिका माताने फार विनंती केली, ऐकलं रामकृष्ण परमहंसाने, डोळे उघडले. बरं ठीक आहे, एवढं म्हणताय, जातो. कुठं जायचं, काय जायचं, सांगितलं असं असं जा, इकडे इकडे जा, तिकडे तिकडे जा. बरं म्हणे, आणि बरोबर अशा गुहेमध्ये तुम्हाला असे ऋषी भेटतील, त्यांना गुरु करा, ते बरोबर भक्तीचं ज्ञान काय असतं हे तुम्हाला सांगतील, बसतील म्हणे. ठीक आहे. आता रामकृष्ण हरी त्यांच्याकडे गेले. रामकृष्ण त्यांच्याकडे गेल्यानंतर गेल्याबरोबर आल्याबरोबर त्यांनी ओळखलं की कोणत्या कामासाठी आले. आल्यानंतर त्यांनी विचार केला काहीतरी बोलावं, काहीतरी काय, पण दोघं एकमेकाला बोले ना, तर ओळख नाही. पण रामकृष्ण हरीने सांगावं की मला कालिका माताने पाठवले, तसं मला त्यांना सोडून कुठं यायची गरज नाही. ज्याला देवच भेटलाय त्याला गुरुकडे जायची काय गरज आहे. कारण आपण म्हणतो गुरुविना ज्ञान नाही कोठे, पण गुरुपेक्षाही आधी मला जर देव भेटले असतील तर दुसरीकडे जायची काय गरज आहे. मला देव भेटले, देवी भेटली, मला तुमच्याकडे यायची गरज नव्हती, पण तीच देवी म्हटली तुमच्याकडे या, म्हणून आलो. बरं आलो तर फक्त सेवा करू दे, बाकी काही नाही. सेवा रात्रंदिवस करायला लागले, पण सेवा करत असताना आता मन रमायला लागलं. भक्ती म्हणजे काय, साधना म्हणजे काय, आशीर्वाद म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, सगळं कळायला लागलं. कळता कळता थोडे दिवस गेल्यानंतर कालिका मातेने परत यांच्या स्वप्नात येऊन, ध्यानात येऊन सांगावं की आता तुम्हाला तुमचं काम करायचंय. काय सांगितलं ऋषींना, तुम्हाला तुमचं काम करायचंय. आणि ऋषींनी बोलून घ्यावं रामकृष्णांना, या म्हणे इकडं, इतक्या दिवस सेवा करताय, माझ्याकरता एवढं करताय, मला तुम्ही गुरु म्हणलं, तुम्ही माझे शिष्य झाला, पण माझी गोष्ट ऐका. काय ऐका म्हणे, एक करा. काय, आता गुरुने एखादी गोष्ट मागावी, शिष्याने पूर्ण करावी. मी गोष्ट जी मागेल सांगेल ते तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे म्हणे, करेल. मग रामकृष्ण हरीनं एक काम सांगितलं. त्यांनी लपून ठेवलेला त्या ऋषींनी धारदार कोयता काढला, त्याला हत्यार म्हणूया, कोयता काढला धारदार, आणि तो रामकृष्णांच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं गुरुदक्षिणा म्हणून मला एकच पाहिजे. ज्या कालीची आजपर्यंत उपासना केली, ज्या काली मातेला आजपर्यंत भजलं पूजलं, त्या महाकालीचे 2 तुकडे या हत्याराने करायचं, मगच माझ्याकडे यायचं, असं यायचं नाही. अहो, जसा कानावरती शब्द पडला, चरकन जमीन सरकली पायाकडनं, पायापासून खाली थरथर थरथर शरीर करायला लागलं, आणि रक्तबंबाळ त्यांच्या डोळ्यामध्ये अशा रक्त उसळायला लागलं, आणि विचार मनामध्ये केला, लालबुंद झाले, रागाने लालबुंद झाले. विचार केला की ज्या देवीच्या सांगण्यायुक्त आलो ते गुरुजी त्याच देवीला मारायला होते, म्हणजे किती मोठा अपराध आहे. अपराध नाही तर काही आहे, मी नाही करू शकत, मी नाही जाऊ शकत. का, त्या देवीने मला योग्य मार्ग दाखवला, आणि त्या देवी करता एवढं सगळं केलं, त्या देवीचे 2 तुकडे माझ्याच्याने नाही होणार. गुरुजी मला माफ करा, एक वेळ मी स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करेन, पण माझ्या कालिका आईला काही हो नाही देणार. वा म्हणे, वा पठ्ठ्या, मानलं तुला, खरंच भक्तीची तुझी योग्यता मोठी आहे, तुला स्वतःला काही झालेलं चालेल पण देवीला काही नाही, पण गुरुदक्षिणा म्हणून मला हेच पाहिजे, गुरुदक्षिणा म्हणून हेच पाहिजे. आता त्यांच्या मनामध्ये विचार आला, गुरुला दक्षिणा द्यायची म्हणून देवीला मारावं का, ज्या देवीनं लहानाचं मोठं केलं, आपल्याला पोसलं, देवी असून, जगदंबा असून, कालिका आई असून सुद्धा आईसारखा सांभाळ तिने आपला लेकरासारखा सांभाळ केला, ती आई झाली, कसं करावं, कसं करावं. पण ठीक आहे, आता गुरुंनी सांगितले, हातामध्ये धारदार कोयता घेतला, कालिका आईकडे गेले आणि सांगितलं तर ऋषींनी की कालिका आईचं फक्त तोंड तुमच्याकडे नसलं पाहिजे. बरं म्हणे, का, तोंड असेल तर तुम्हाला प्रेमाचा पाना फुटेल, तुम्हाला वाटणार नाही मारावंसं, पण जा म्हणे, एवढंच मला करायचंय. कालिका आईपाशी गेले आणि ऐका ना, कालिका आईचे तुकडे करताना सुद्धा मुखामध्ये नाम एकच आहे, जय महाकाली. मुखामध्ये नाव आहे जय महाकाली. आणि कालिका आईला सांगितलं, आई आजवर माझ्याकडे मुख करून बसत होती ग, फक्त एकदा माझ्याकडे पाठ करून बस ना. म्हणे, का रे बाळा, काय आज झालं. नाही म्हणे, पाठ करून बस, पाठ करून बस म्हणावं, आणि कोयता घ्यावा, असं डोक्यापासून उभ्याने चिरावं, आणि कालिका आईचे 2 तुकडे करावे. जसे 2 तुकडे झाले, काय करावं काय बोलावं सुचेना. का, ज्या आईनं वाढवलं त्या आईच्या रक्ताच्या चिळकंड्या अंगावरती उडून आल्या होत्या, थरथर 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 अंग कळत होतं. रक्ताने भिजलेला कोयता घ्यावा आणि जावं, ऋषींना द्यावं, तुमचं काम पूर्ण झालं. आणि डोळ्यामध्ये पाणी आलं, रडायला लागले रामकृष्ण परमहंस. का, मी माझ्या स्वतःच्या आईला मारलं. एखादा लेकरू आईला लात देत असेल तर आईला बरं वाटतं की माझं लेकरू लात देत आहे, पण लेकरांना आईला मारणं म्हणजे
किती मोठं पाप आहे. जे परशुरामांना सुद्धा लाभलं होतं, त्यांना सुद्धा वाईट वाटलं होतं, मी माझ्या आईचं शिरच्छेद केला, तसं मला वाटतंय देवा फार मोठं पाप झालंय माझ्याकडनं, गुरुजी काय करावं. डसा रडायला लागले. मग तेव्हा गुरुजीने समजूत घातली, बाळा हे सगळं देवीचं माझं ठरलेलं होतं. काय ठरलेलं होतं की तू देवीमध्ये, तुला काय सांगायचं, देवीची भक्ती करायची होती, उपासना करायची होती, साधना करायची होती, पण देवीमध्ये तू अडकला आणि एवढा अडकला की तुझी हव्यास वाढली की देवीने तुझ्याकडंच राहावं, देवीनं तुझ्याकडंच राहावं, दुसरीकडे जाऊच नाही. पण तू विसरला. देवी तुझ्यापाशी आली म्हणजे देवी तुझ्यात आली, देवी तुझ्यापाशी आली म्हणजे देवी तुझ्यात आली. तू देवीला स्वतःच्याच शोधायचं सोडून तू फक्त एका त्या स्त्रीमध्ये शोधत, त्या व्यक्तीमध्ये शोधत फिरत बसायला लागला की पुढे बसली ही माझी देवी आहे, पुढे बसली ही माझी देवी आहे. पण स्वतःच्या अंतःकरणातल्या देवीचं काय ते विसरून गेला. याच्याकरता देवीने सांगितलं नाही, हे कुठंतरी भरकटतंय, मग यांना जाग्यावाना या विषयापासून दूर करा. मग म्हणून त्या विषयापासून दूर करण्यासाठी एवढं करावं लागलं. मग रामकृष्ण परमहंसाला कळलं आणि तेव्हापासून त्यांचं नाव ठेवलं गेलं रामकृष्ण परमहंस. मग भक्तीमध्ये ना आपण सुद्धा असं भटकायचं नसतं. देवी देव आपल्या अंतर्मनात आणायचं असतं. पुढे एखादी मूर्ती दिसली की नाही ही देवी मी आहे, नाही असं नाही, स्वतःमध्ये. आणि ते स्वतःमध्ये पाहण्याकरता पहिल्यांदा स्वतःला जसं आहे त्या अनंतानं ठेवलंय तसं राहता आलं पाहिजे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, ठेविली अनंत तशीची राहावे, 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 ठेविली अनंत तशीची राहावे. लय बदल करते, लय बदल. एवढा चांगलं देवानं शरीर चांगलं ठेवं का नाही. एखाद्या बाईला जर सोन्याची लय हौस असली ना, बाई कुठं 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 सोनं घालेल ते सांगता येणार नाही. आणि कानाचं तर काही विचारूच नका. बघा माझं एक आहे म्हणून बरं आहे. त्याला काही काही बायांचं बघा देवाने एवढा चांगला कान दिलाय, ऐकायला दिलाय, कानानं देवाचं भजन ऐकायला दिलाय, पण ही त्याच्यावर सुद्धा प्रयोग करते. इथं टोचिती, इथं टोचिती, इथं टोचिती, इथं टोचिती, इथं 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 सुद्धा असतं, इथं 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 असतं ना ते काहीतरी टोचलेलं असतं बघा. काय घालतं याच्यात, किडकं कुडकं होय असं म्हणा ना मग. हां ते कुडकं इथं कुडकं असतं, इथं पण असतं बघा, ते भारी असतं. पण ते इथं काय असतं, ते फुगडी. तुम्हाला नाव माहीत आहे तर तुम्ही नाही म्हणताय, पण इथं हां काय असतं, बुगडी. हा येतं सांग. आता असं सांगायला लागले आजी कशी कान लपून घेते. आता का मी काय तुला मागायला लागले का दे म्हणायला लागले. हो नवीन सांगू तुम्हाला, काही हरकत नाही, करा. आपल्या जीवाची हौस आपण करायचंय. मेल्यानंतर कुणी म्हणणार नाही आकाला झुमकं लय आवडत होतं ठेव, आकाला गळ्यातलं लय आवडत होतं ठेव. अहो मरता क्षणी चुकून जर एखादा दागिना राहिला आणि त्या बाबतीत ना महिला मंडळ लय पटायत असतात. चुकून एखादा दागिना राहिलेला दिसू द्या. अहो चुकून जाळात जर सोबत आला ना तर शेवटी राख सुद्धा तशी जाऊ देत नाही, राख सुद्धा चाळून घेतात. चाळून का सोनं आपल्यासोबत गेलं जमतं की, सोनं आपल्यासोबत गेलं नाही पाहिजे. महिलांचा येतात मोठा वाटा. कुणाचं लक्ष नसतं, गळ्यात काही नसतं, पण ही रस्त्यापासूनच वरड येते, तात्या. कुणी इथं तात्या असलं तर तुमचं आणि माझा काही घेणं देणं बरं का. वरड देणार. मग त्याच्या गळ्यामध्ये सोनं, कुणाचं लक्ष नसतं. तात्याच्या गळ्यात चेन राहिली, बोटामध्ये अंगठी राहिली, कुणाचं लक्ष नसतं, पण ही वरड देते, तात्या मला सोडून गेलाच कसा तात्या. बायका लय ह्या बाबतीत लय अतिशोक्ती असते हो त्यांची. मी म्हणते रडू सगळ्याला तर, पण एवढं नका ना. तुम्ही बघा पुरुष म्हणायचं रडणं कसं असतं, हुंकाराव झालं त्यांचं रडणं. पण बायका रस्त्यामध्ये तात्या हिने म्हणा तेव्हा तात्या, आणि तात्याने म्हणा आलोय. काय वाटलं ती येईल का तरी तिथं. आणि चुकून तिने यावं गळ्यात पण रडावं. रडता तात्याच्या गळ्याच्या चेनीवरती लक्ष जावं. अरे दाद्या चेन राहिली बघ तेवढी, घी तात्यांची लई इच्छा होती पोरांना चेन घालावी, घी. काय तुम्ही सांगा मग राहिलं का. मेल्यानंतर कोणी नाही ना हौस करायला. बरं का आपल्या जीवाची. आता इकडं जरा चमकते 2-4 अंगठ्या, काय माझं नाही म्हणणं नाही बरं का दादा. हां नाही चमकलेच पाहिजे. आपल्या जीवाची हौस आपण करायची. एखादी महाराजाला देऊ वाटली तरी हरकत नाही,
पण आपल्या जीवाची हौस आपण करायची. पण ठेविले अनंते म्हणजे त्या अनंताच्या ठेव त्यांनी कसं समाधानी ठेवलंय. उघडच पाठवले, उघडच नेणं नाही, समाधान ठेवलंय. जास्त गोष्टी हव्याच नाही, पण तरी आपल्याला पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, हे न करता चित्ती असू द्यावे समाधान. समाधान ठेवायचंय, कारण त्या समाधानाच्या पायी आपण काय करतो. समाधान चित्तात नसेल तर वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ त्या उद्वेग करून घेतो जीवनामध्ये आणि दुःख मागून घेतो. आणि मग दुःखी झालं की मग भक्ती करू वाटत नाही, काही नाही का, कारण मग कर्म वाढत जातं. मग संचित कर्म कोणाला प्रत्येकाला फेडावं लागतं. संचित कर्म त्याच्या नावात आहे, साठवून ठेवलेलं कर्म. धृतराष्ट्राला फेडावं लागलं. तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं आहे, आपलं काय हो. मग मग या कर्मबंधनातून सुटका नाही का. ज्याला वाटतं कर्मबंधनातून सुटका करावी, साधं सोपं सरळ करा. हाताने टाळी मुखाने नाम विठोबा अर्पण करावा अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू दयावरी भार. हो भाऊ हा संसार देवा पायी, भाऊ हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेचे राहावे, ठेविले अनंते तैसेचे राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे, पण त्याच्यापूर्वी आपला भार तू कामने घालू तयावरी भार. कारण तू कामने भार घातली यावरी, तू कामने भार घातली यावरी. तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी. कामने भार घातली यावरी, तू कामने भार घातली यावरी. तुका म्हणे भार घातली यावरी, भार घातली यावरी. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारे, होईल कैवारे, होईल होईल कैवारी. होईल कैवारी. नारायण नारायण नारायण.
होईल 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 कैवार होईल कैवारी होईल कैवार कर बर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सिस्टीमाला तुम्हाला आवाज आला का? तुमचं पाकिट थांबलेलं असेल बहुतेक. हां त्याच्यामुळे तुम्ही नाही माझी बाजू घेऊ शकत. पण आम्हाला इथं वरती आवाज आला नाही बरं का. म्हणून कसं आहे माहिती आहे, लोक अशी म्हणतच नाहीत पार्टी पाडल्याशिवाय आवाज येत. यो तुम्हाला पार्टीचा अनुभव दिसतोय गड्या. मग हां मग पार्टी पाडूया. आता महिला मंडळाचा आवाज जोरा जरा. पहिल्यांदा महिला मंडळ, मग पुरुष मंडळी, मग लेकरं. महिला मंडळ तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही? अरे महिला मंडळ रे. महिला मंडळ तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही? बर फक्त महिला मंडळाचा आवाज आहे ना. ज्या ज्या महिलांच्या काना माझा आवाज पडतोय जोरात, तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही? आता पुरुष मंडळ तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही? आता लेकरांचा आवाज तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही? दणकाच आहे बाबा इकडं. लेकरांचा नाद करून जमत नाही. काय जोरात म्हणते तो. हा मग तुम्ही आता पार्टी पाडल्यावर कसं जोरात म्हणलं बिंबीच्या देठापासून वरडून तसं एकत्रित म्हणा ना. हा वाटलं तर माझ्याकडनं माझ्या पाकिटाला 100 रुपये बक्षीस घ्या चला. हा उग पण जोरात आवाज येऊ दे जरा सगळ्याचा, मोठ्यानं प्रेमानं. तुम्ही आम्ही आज या ठिकाणी कीर्तन आलो का नाही? कोण म्हणलं? कोण म्हणलं तुम्ही आम्ही आलो नाही रे? ऐका, तुम्ही आम्ही आलो नाही. आपला भार देवी पायी अर्पण केला म्हणून देवीने तुम्हा आम्हाला या सप्त्यापर्यंत कीर्तनापर्यंत आणलं म्हणून तुम्ही आम्ही येत आहे. आपण आलो नाही तर देवीने तुम्हा आम्हाला आणलं का? आलो आता आवाज येतो. आणलं का? आलो आणलंय ना. मग पहिल्यांदा भार अर्पण करायचा. कुठेही ती नेऊ शकते, ती जगदंबा आहे, आदी माया आदी शक्ती आहे. पण पहिल्यांदा आपला भार अर्पण करणं गरजेचं आहे. कुठलंही काम करताना प्रत्येक लेकरानं, आज प्रत्येक मावशीनं तुम्ही बघा, एखादी परडी भरतो आपण. परडी भरताना पीठ टाकतो आपण. काय ना काय करतो का? कारण त्या परडीला परडी नाही समजत, तर ती स्वतः साक्षात देवी तिथं बसली, देवी आपल्याला मागते ना आपण देतो असं म्हणून देतो का नाही? तसा भाव प्रत्येक वेळेस असला पाहिजे. कुठलंही काम करताना भाव तसा असेल ते काम पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. जर सांगायला गेलं, मोठ्या मोठ्या योद्ध्यांना सुद्धा गरज पडली माझ्या जगदंबेच्या आशीर्वादाची. थोडक्यात सांगून जाईल, माझ्याकडे वेळ नाही, पण जगदंबेच्या आशीर्वादाची गरज पडली. छत्रपती शिवरायांचा फोटो सगळ्यांनी पाहिला असेल, छत्रपती शिवरायांची मूर्ती सगळ्यांनी पाहिली असेल. अरे माझ्या राजाला जिराटोप होता, माझ्या राजाकडे तलवार होती, माझ्या राजाकडे घोडा होता, माझ्या राजाकडे सगळं होतं. पण माझ्या राजाचं जर निरीक्षण केलं तर गळ्यामध्ये आधी कवड्याची माळ होती आणि मग बाकी सगळं होतं. आधी काय होती? कवड्याची माळ होती. का? शिवाई देवीला मागून घेतलेलं लेकरू होतं. आणि म्हणून कवड्याची माळ गळ्यामध्ये का होती? कारण देवीला मानणारे सगळ्यात जास्त छत्रपती शिवराय कुठल्याही कामाला निघाले आधी जगदंबेला जय भवानी, जगदंबेला म्हणावं जय भवानी, तूच आता आशीर्वाद देणार आहे. आणि असं म्हणून नुसतं पाऊल टाकावं. कुठलंच युद्ध, कुठलाच किल्ला आणि कुठलंच जे आहे लढण्याचं कधीच ते हरले नाही, जिंकूनच आले. कारण आशीर्वाद कोणाचा होता? बोलत जा. अंबेचा, जगदंबेचा, भवानीचा आशीर्वाद होता. आणि मग मला असं वाटतं आपल्या पाठीशी का उभा राहणार नाही? जर आपण केस तसं केलं तर आपण सुद्धा म्हटलं पाहिजे जय भवानी, जय भवानी. वा, माझी इच्छा होती तुम्ही पण जय भवानी म्हणावं, पण लेकरं पुढची निघाली. लेकरांनी पुढचं महत्वाचं बोलले की जय भवानी. वा, कारण राजांनी खरं दाखवून दिलं, भक्ती आणि शक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा विजय हा निश्चितच असतो.
विजय हा निश्चित असतो म्हणून ते एकत्र येणार. म्हणून गिरशी खरी गिरटा परी लहरी भगवा ध्वज उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा गिरशी खरी गिरटा परी लहरी भगवा ध्वज गिरशी खरी गिरटा परी लहरी भगवा ध्वज उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी. थोडस नाव घेतलं रक्त सळसळलं का नाही हे सामर्थ्य आहे. सळसळलं का नाही बाबा माझं उशिरानं लक्ष गेलं रुबाबात वा शिवशाहीर आहेत का मला कधी सांगायचं घरी गेल्यावर म्हणून तर उगा मिशी बिशी असं माणसाने असावं असं माणसानं कडक मध्ये लोकांनी तिकडं काय का तिकडं शेत विकून रुबाब दाखवायचा असू द्या बरं रुबाब मात्र दाखवलाच पाहिजे. आता इथं एवढेच ते दाखवायला बरं का एवढेच आहेत बरं का. माझं सांगणं काय नसू दे पण मिशी असू दे मिशी जुन्या लोकांची बघा आता सांगा ते आहेत म्हणून अशा पिळदार मिशी असायची ना आधीच्या लोकांना काही करायची गरज पडत नव्हती नुसता मिशी असा ताव मारला आणि धोत्राचा पटका असा हातामध्ये घेतला पुढचा गडी बाजूला दिसायला डेंजर दिसतोय करल काहीतरी वाटायचं आहे का नाही हां मग लय का तिथं दादा सुद्धा बसलेत बघा असं पाहिजे. आताच्या पोरांना मिशीच येत नाही तर काय करावं नाहीच तर त्यांनी तर कुठला रुबाब दाखवावा. पण माझं सांगणं रुबाब दिसण्यामध्ये असलाच पाहिजे आपल्या कारण साध्या सुध्या भूमीतली माणसं नाही. मला कीर्तन संपायचं होतं पण माझं एकच सांगणं चांगलं बघा चांगलं राहा. प्रत्येक स्त्रीमध्ये देवी आहे प्रत्येक स्त्रीमध्ये देवी आहे. घरची आई जी रात्रंदिवस आपल्यासाठी काबाड कष्ट करते ना माय ती सुद्धा देवी आहे. जी पत्नी स्वतःचं घरदार सोडून आपल्याकरता आली ना ती सुद्धा देवी आहे. एवढंच नाही जी बहीण आपल्या हातावर राखी बांधते ती सुद्धा देवी आहे. जी आजी प्रेमानं घास भरवते ती सुद्धा देवी आहे. जी प्रेमानं प्रत्येक गोष्टीचा लाड पुरवते प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक स्त्री प्रत्येक नारी हे देवीचा अवतार आहे. म्हणून नवरात्रीमध्ये एखादी आरती पाठ नसली तर काही हरकत नाही आरती ओवाळता नाही आली हरकत नाही एखादी परडी भरली नसेल हरकत नाही जोगवा येत नसेल हरकत नाही पण प्रत्येक नजरेला दिसणाऱ्या स्त्रीचा तुम्हाला सन्मान करता आला तर तुम्हाला देवी प्रसन्न झाली म्हणून समजा. एवढं कळलं पाहिजे. आता मला कीर्तन संपवायचं आहे पण सांगायला गेलं तर बाबांची इच्छा आहे की महाराज एकदा जोगवा झाला पाहिजे कारण ज्या कीर्तनात जोगवा नाही त्या कीर्तनात कीर्तन कसलं हो. आणि म्हणून आईचा जोगवा मागिन हा आता फक्त टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. आईचा जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन आईचा जोगवा वाजे पकवाजे आईचा जोगवा मागिन फक्त टाळ्यांचा आवाज द्या वरती हात करा वरती जोगवा जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन आईचा जोगवा मागिन अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला बोली मोह महिषासुर मर्दनाला बोली तीव्र तापाची करावया झाडाने त्रिविध तापाची करावया झाड भक्त लागे तू पावाची निर्वाणी आईचा जोगवा आईचा जोगवा मागिन आईचा जोगवा आईचा जोगवा मागे नाव साध सुध आई राजा आई राजा आई राजा नाव साध सुध आई राजा आई राजा उद आई
म्हणत राहावं अजून म्हणत राहावं पण जोगवा आता जोगवा कारण आम्ही सकाळ धन प्रवासात आहे बरं का त्याच्यामुळे त्यातली त्यात उपवास आहे अजून आहे का नाही उपवास खाऊन पिऊन कुशाला उपवास म्हणताय लय आपल्याला नादच नाही करायचं पण असो चांगली गोष्ट आहे चांगलं राहा चांगलं वागा आईला अंतकरणातून माना घरातल्या देवी स्त्रीरूपी देवीची पूजा करा जीवनात काही कमी पडणार नाही साधू संतांचा आशीर्वाद घ्या मुलं चांगली व्हावी याच्याकरता ज्ञानेश्वरी गीता भागवत श्रवण करा कारण देवाला ते आवडतं मग जर गीता भागवत श्रवण केलं तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा देवाला सुद्धा हरिक वाटल्याशिवाय चांगलं वाटल्याशिवाय राहणार नाही म्हणून मुलं असावी छत्रपती शिवरायांसारखी आता माझ्या इथं कन्या लेखी बसलेत आल्यापासून मला टाटा बाय बाय ते करतेत पण सांगतो मला तायानं माझं प्रत्येक स्त्रीला सांगणं असतं प्रत्येक मुलीला सांगणं असतं जगाचं यांच्याकडनं अपेक्षा नाही जगाची कधीच पोराकडनं अपेक्षा राहत नाही पोरीकडनं अपेक्षा राहते चांगलं वागण्याची चांगल्या चारित्र्याची आणि म्हणून माझं सांगणं आहे की आपल्या चेहऱ्यावर एखादा डाग पडला ना तर आपण कुठली क्रीम लावून तूप लावून झाकू शकतो पण चारित्र्यावर डाग पडला ना कधी झाकू शकत नाही म्हणून उभ्या आयुष्यात काही नका करू चारित्र्य मलिन होऊन देऊ नका चारित्र्यावर डाग नाही लागला तर कुणाची हिंमत होत नाही आपल्याकडे वाकडं बोट करण्याची म्हणून मुली असाव्या चांगल्या असाव्या झाशीची राणी लक्ष्मीबाई जिजाबाई असावी राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांसारखी मुक्ताबाई सर अशी लेकरं असावी चांगली असावी या ठिकाणी बराच वेळ मला दिला त्याबद्दल खरंच आभार आणि माझ्या वाणीतनं काही अपशब्द गेला असेल तर क्षमस्व तुकाराम 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 एकदा सप्ताह कमिटी करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बरं का सरपंच आपले चव्हाण काका या ठिकाणी आहेत उपसरपंच रावसाहेब नाना या ठिकाणी आहेत डॉक्टर जाधव आहेत या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आमचे आदमाने काका आहेत संपूर्ण मंडळी सगळ्याचे मनापासून आभार आता कीर्तन तर आपलं संपलेलं आहे जोरानं भूक सगळ्याला लागलेलं आहे जेवायचं आपल्याला प्रसाद घ्यायचा देवी समोर बसलेलं आहे जागृत देवस्थान आहे का नाही जागृत देवस्थान मग जाता जाता जरा देवीला वाटतं हो निप्पाणी निमगाव आपलं आहे या गावातली माणसं आपले आहेत ही लेकरं माझी आहेत देवीने म्हणावं त्यापूर्वी तुम्ही आम्ही म्हटलं पाहिजे की महालक्ष्मी देवी कोणाची आहे आमची म्हणा ना आमची महालक्ष्मी देवी कोणाची आहे महालक्ष्मी देवी कोणाची आहे जोरात आवाज येतो जोरात एवढा येत नाही महालक्ष्मी देवी कोणाची आहे महाराज कोणाचे आहेत का हो महाराज म्हणायचं आहे मला का आवाज का कमी झाला तिकडं कटाड्या बसणारे देवी म्हणलं की तुमची मी नाही तुमची आहे ना मग म्हणा ना महाराज कोणाचे महाराज कोणाचे महाराज कोणाचे महाराज कोणाचे महाराज कोणाचे मी आहे ना तुमची आहे ना काढाभर 100 रुपये चला मग तुमच्या म्हणल्या रिकामं तर कसं लावता नाही पण आनंदात राहा देवी आपल्या गावाला कधीच काही कमी पडू देऊ नये एवढेच या ठिकाणी म्हणेल बाबा या ठिकाणी संपूर्ण मंडळी वेळात वेळ काढून आपण उपस्थित झाला कीर्तनाला चालू करायला थोडा विलंब लागल्यामुळे क्षमस्व आणि या ठिकाणी वा वाह वाह क्या बात है कसं का असं ना गांधी बाबा आलं माझ्याकडे ह्या लेकराकडनं काय बाबाला बोललेल्याचा मान पडला बाबा 100 वर्ष जगा 100 वर्ष जगा बरं का नाही हो पण आनंद आहे हे मी काही चेष्ट न म्हणलं होते पण तुम्ही खरं खरं देताय तर चांगलं आहे आता मावशा म्हणतील त्यांच्याकडे होतं त्यांनी दिलं आम्ही काय देऊ मला गळ्यातलं पण चालतंय देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं अयो बरं आहे पण आनंदात राहा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे आपलं गाव असंच आनंदात राहो एवढीच प्रार्थना एकदा आजचं ज्यांचं अन्नदान आहे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आजचं ज्यांचं सौजन्य आहे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या आणि सगळ्याच्या मनापासून आभार नजर चुकीने कुणाचं नामोल्लेख राहिला असेल आमच्या या ठिकाणी रंग कीर्तनाचं यूट्यूब चॅनल आहे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी असणारे सुंदर असे सृष्टीमाले दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि झालेली सेवा आणि एकदा टाळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य स्टेजवरचे बसणारे महिला मंडळ वेळात वेळ काढून उपस्थित झाला म्हणून तुमच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या सगळ्याचे आभार आणि झालेली सेवा साधू संतांच्या चरणी गुरुवरे बाबा माझे वडील तुम्हा सर्वांच्या चरणी ज्ञानोबरायांच्या चरणी आई जगदंबेच्या महालक्ष्मीच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम